रखुमाई काशली दीप्ती मुळीची जे होती आच्छा दिली तेथीचा आनंद ब्रह्मांडीन समाये उपमेसी काय देऊ सुखा भावाचे मथिले निर्गुण संचले ते हे उभे केले विटेवरी तेथीचा आनंद ब्रह्मांडीन समाये उपमेसी काय देऊ सुखा तुका म्हणे आम्हा ब्रह्मांड पंढरी प्रेमाची जे थोरी साठवण तेथीचा आनंद ब्रह्मांडीन समाये उपमेसी काय देऊ सुखा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय अंतरेची ज्योती प्रकाशली दीप्ती मुळीची जे होती आच्छा दिली तेथीचा आनंद ब्रह्मांडीन समाये उपमेसी काय देव सुखा. प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय सर्वांच्या अंतकरणाचे अधिष्ठान असणारे माऊली तुकोबाराय यांचा 4 चरणांचा आणि या ब्रह्मांडरूपी पंढरीतील विलक्षण आनंदाचं वर्णन करून सांगणार अशा पद्धतीचा अभंग आहे. या अभंगामध्ये माऊली तुकोबाराय आपल्याला काय प्रतिपादन करून सांगतात तत्पूर्वी आपण एकदा संतांना नमन करूया. श्री संतांची माथा चरणावरी श्री संतांच्या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेमसुख अंतरीची ज्योती प्रकाशली दीप्ती मुळीची जे होती आच्छा दिली तिथीचा आनंद ब्रह्मांडी समाये उपमेसी काय देव सुखा. प्रस्तुत प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण सर्वजण श्रीमदाद्य जगद्गुरु शंकराचार्यांचा पालखी सोहळा म्हणजे रथयात्रा घेऊन पंढरपुरामध्ये उपस्थित आहोत. आज हरिदिनी आहे. या हरिदिनीच्या निमित्तानं असणारी ही भगवंताची कीर्तनरूपी सेवा ही अकारण करुण वरुणालय भक्तकाम कल्पद्रुम भगवान पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणेनं त्याच्या दयेनं या सर्व संयोजक मंडळींच्या माध्यमातून आमच्या वाटेला आलेली आहे. सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. तुकोबाराय अभंगाच्या माध्यमातून एका विलक्षण अवस्थेचं वर्णन करून सांगतात. काय सांगतायत महाराज? महाराज म्हणतात याचे यावत जीवमात्रांचा प्रवास हा त्यांच्या स्वरूपाच्या दिशेनं चालू आहे. काय त्यांचं स्वरूप आहे? त्यांचं स्वरूप आहे सत्य, चैतन्य, आनंद स्वरूप, सच्चिदानंद स्वरूप. सर्वांचाच प्रवास सच्चिदानंदाच्या दिशेनं सुरू आहे. पण सर्वांनाच त्या सच्चिदानंदापर्यंत पोहोचता येतं असं नाही. मग त्या सच्चिदानंदापर्यंत जर पोहोचायचं असेल तर काय केलं पाहिजे? त्याचा शाश्वत मार्ग आपल्याला कळून घेतला पाहिजे. आणि तो शाश्वत मार्ग जर कोण सांगत असतील तर ते संत सांगतात. कसं काय सांगू शकतात? त्याचं कारण त्या मार्गानं ते प्रवास करून गेलेले आहेत. पुढे गेले ते निधाई झाले बाणातील त्यांच्या खुणारे म्हणून ते पुढे गेलेले आहेत आणि म्हणून त्यांच्या मागे आपण करणे. पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग, जे पुढे गेलेले आहेत त्यांचा मार्ग आपण शोधित चाललं पाहिजे. म्हणून त्यांच्याच मागे वेदमार्गे मुनी गेले त्याची मार्गे चालिलो तेनेची पंथे चालू जाता नपडे गुंता कुठे काही मार्ग जाऊन गेले आधी. दयानिधी संत ते किंवा संत पुढे म्हणून संत त्या दिव्य सच्चिदानंद स्वरूपापर्यंत प्रवास करत जाऊन पोहोचलेले आहेत आणि पोहोचून सर्व लोकांकरता तो मार्ग त्यांनी सांगितलेला आहे. आपलं जे स्वरूप आहे आपल्या हृदयामध्ये ते सच्चिदानंद स्वरूप आहे. ती दिव्य असणारी आत्मज्योत, ती आत्मज्योतच परमात्मा आहे म्हणून तिच्याच ठिकाणी दिव्य आनंद आहे. आणि तो आनंद जर अशा पद्धतीनं आपल्याला उपभोगायचा असला तर त्याच मार्गाने आपण गेलं पाहिजे.
त्या मार्गानं जाऊन त्यांना जे प्राप्त झालं त्याचं वर्णन करून सांगतायत. काय सांगायला लागले? अंतरीची ज्योती प्रकाशली दीप्ती, आतमध्ये ती दिव्य असणारी सच्चिदानंद ज्योत आहे आणि ती प्रकाशित झालेली आहे. मुळीची जे होती आच्छा दिली. मग महाराज तुम्ही साधना करून ती आणली असेल आणि हृदयामध्ये स्थापन केली असेल. ते म्हणले नाही, मुळीची जी होती, जी मुळातच होती, कशी होती म्हणे? आच्छा दिली. ती आच्छादित झालेली होती. ती आपल्या जवळच होती पण आच्छादित झालेली होती आणि म्हणून त्या दिव्य आनंदापर्यंत जाता येत नव्हतं. मग ते काय सांगतात? ते म्हणतात ती दिव्य असणारी ज्योत प्रकाशित झाली, तिचा बोध प्राप्त झाला आणि त्या बोधानं ती दिव्य ज्योत प्रकाशित झाली. त्याचा परिणाम सांगतात ते तिचा आनंद ब्रह्मांडीनं समाये. ब्रह्मांडात सुद्धा तिथला आनंद सामावला जात नाही. त्याची काय उपमा द्यावी? उपमेसी काय देव सुखा. एवढं विलक्षण सुख त्या माध्यमातून प्राप्त झालं की त्याला कशाचीच उपमा देता येत नाही. आकाश फार मोठं आहे की नाही? तुम्ही ऐकतात ना सर्वजण. कशासारखं मोठं आहे आकाश? कोणाला सांगता येईल का? आकाशाला कशाची उपमा देणार आहात? उपमा देता येत नाही. आता शास्त्रीय परिभाषेत पाहिलं तर मग प्रकृती त्याच्यापेक्षा व्यापक आहे, परमात्मा व्यापक आहे असं सांगता येऊ शकतं. पण सामान्य ढोबळमानानं प्रश्न लोकांनी विचारला, आकाश व्यापक आहे, कशासारखं व्यापक आहे? काय सांगाल? सांगता येत नाही. उपमेसी उपमा देता येत नाही. तसं सच्चिदानंद स्वरूप प्राप्त झालं आणि ते भोगायला मिळालं. ते कसं सुख आहे असं कोणी जर विचारलं तर ते म्हणले, सांगायला सुरुवात जरी केली तरी त्याची उपमा देण्यासारखं नाही आणि ते तोंडानं सांगता येत नाही. मग कसं भोगलत ते सांगा. म्हणले काय नाही, जे उपमेच्या पलीकडं असं नाही, ज्याच्याविषयी उपमा सुद्धा देता येत नाही, ते भावनेनं आणि अशा पद्धतीने समोर उभं केलं. भावाचं मंथन केलं. भावाचं मंथन करणे म्हणजे थोरला भाऊ आणि धाकटा भाऊ बरोबर समोरासमोर उभे केले आणि त्यांच्या दोघांमध्ये मंथन केलं असा अर्थ लावू नका. भाव म्हणजे आपल्या सर्वांच्या अंतःकरणात भाव आहे की नाही, तो भाव. त्या भावाचं मंथन केलं. भावाचे मथिले निर्गुण संचले. ते जे सच्चिदानंद स्वरूप आहे ते निर्गुण आहे आणि त्या भावनेच्या माध्यमातून तेच संचलं म्हणजे विशेष रूपानं प्रगट झालं. म्हणजे ते त्याने नावारूपाला आलं. भावाचे मथिले मंथन केलं भावाचं, म्हणून ते जे तत्व आहे आणि ते संचलं म्हणजे साचलं, जे सगुण रूपानं प्रत्यक्ष प्रगट झालं. मग आता त्याला भोगायला सुरुवात केली. ते तिचा आनंद ब्रह्मांडीनं समाय. किती आनंद सांगावा, तो ब्रह्मांडात सामावला जात नाही. पण कुठं आहे ते म्हणे, ते हे उभे केले विटेवरी. विटेवर उभं केलेलं आहे. म्हणून त्या विटेवर असणाऱ्या परब्रह्माला, सच्चिदानंद स्वरूपाला, माझ्या आत्मस्वरूपाला भेटण्याकरिता मी जातो आणि त्याचं ज्या वेळेला मी चिंतन करतो त्यावेळेला बाकीचं मला काहीच आठवत नाही. बाकीचं मिळवण्याची गरजच वाटत नाही. सगळ्या ब्रह्मांडाकडे पाहण्याची आवश्यकता वाटत नाही. ते जे सच्चिदानंद स्वरूप आहे, जिथं विटेवरती उभं राहिलेलं आहे, ते स्थान जर कोणतं असेल तर ती पंढरी आहे आणि ती पंढरीच आमच्याकरिता सगळं ब्रह्मांड होऊन राहते. तुका म्हणे आम्हा ब्रह्मांड पंढरी, प्रेमाचे जे थोरे साठवण. म्हणून जिथं त्यांनी फक्त प्रेमच साठवलं गेलेलं आहे. या पंढरपुरात आल्यानंतर काय प्राप्त होतं? प्रेम प्राप्त होतं. म्हणून प्रेम देणारा, जगदानी असणारा परमात्मा जो स्वरूपानं सच्चिदानंद घन आहे, तो विटेवरती उभा आहे आणि प्रेम देण्याकरिता अशा पद्धतीने उभा आहे. पण ही जी पंढरी आहे ही आम्हा भक्तांकरिता ब्रह्मांड आहे आणि या ब्रह्मांडामध्ये प्रेम देणारा परमात्मा उभा आहे आणि तो आम्हा सर्वांना प्रेम देतो आहे. त्या माध्यमातून आम्ही सुखी होतो. किती सुखी होता? ते तिचा आनंद ब्रह्मांडीनं समाये. उपमेसी काय देव सुखा. त्या सुखाला कशाची उपमा देता येत नाही. एवढं सुख हा पांडुरंग परमात्मा आम्हाला सगळ्यांना प्राप्त करून देतो आणि म्हणून आम्ही त्याच्या पंढरपुरामध्ये, या पंढरीमध्ये येतो आणि दिव्य असणाऱ्या आनंदाचे भागीदार होतो. हा त्यातला असणारा भाव आहे. असा अभंगाचा सरळ अर्थ पाहण्याचा आपण प्रयत्न केला. विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये,
रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई अंतरीची ज्योती प्रकाशली दीप्ती मुळीची जे होती अच्छा दिली तेथीचा आनंद ब्रह्मांडीनं समाये उपमेसी काय देव सुखा. प्रस्तुत दरवर्षी आपण हा रथयात्रेचा उपक्रम करत असतो आणि त्या उपक्रमामध्ये बरीच मंडळी सहभागी होतात. यावर्षी जास्त लोकांची संख्या आपल्या डोळ्यासमोर दिसते आहे. जसा पंढरीच्या वारीत पायी चालताना वारकरी आनंद घेतात तसाच आनंद 2-3 दिवस सर्व लोकांना प्राप्त व्हावा या उद्देशाने हा 3 दिवसांचा सोहळा आपण संपन्न करत असतो. मग पायीच यायला काय होतं? पायी येणंच योग्य आहे. त्यांनी पायीच यायला सांगितलेलं आहे. होय होय वारकरी. मग वारकरी होणं म्हणजे पायी त्यांनी प्रवास करत पंढरपूरला जाणं. मग तुम्ही संप्रदायापेक्षा वेगळं काहीतरी करून दाखवता. दिंडीच्या स्वरूपात जर यायचं असलं तर त्याला फार आणि कष्ट असतात. त्याची जमवाजमव करणं याच्यात बरेच दिंडी चालक आहेत. त्यांना विचारा काय काय त्रास असतो. म्हणून सगळ्या लोकांची जमवाजमव करायची, त्यांची व्यवस्था करायची. मग जो दिंडी चालक असतो ना त्याला त्याचा आनंदच घेता येत नाही. त्याला ठेपे पाहत फिरायचं, पंक्ती पाहत फिरायचं, लोकांची व्यवस्था करायची आणि जीव तोडून सगळं करून जर व्यवस्था चांगली झाली नाही तर लोकांचे बोलणे पण त्यांनीच खायचे. हे सगळं त्याला करावंच लागतं महाराज. आणि म्हणून जास्त कष्ट वाटतात. त्या दिंडीच्या कार्यक्रमाला मला उपद्व्याप म्हणायचं नाही किंवा फार काही वाईट शब्दात त्याच्याविषयी मला बोलायचं नाही. फक्त कष्ट आहेत आणि ते कष्ट त्याने संयोजकाला होत असतात. पण कशाचं संयोजन करावं असा प्रश्न आहे. मंदिरांचे कामं चाललीत त्याचं संयोजन आहे. म्हणून बाकीच्या सगळ्या गोष्टी पाहाव्या लागतात. म्हणून दिंडी या स्वरूपात आपल्याला त्यांनी पायी चालत येता येत नाही. म्हणून मग जायचंच नाही का? जायचं. मग आचार्यांचा रथ त्यांनी आपण घेऊन जावा, कारण त्यांनी दिग्विजय यात्रा केलेली आहे. रथाला नाव दिलं दिग्विजय रथ. श्रीमदाद्य जगद्गुरु शंकराचार्य दिग्विजय रथ म्हणून त्यांनी दिग्विजय केलेला आहे. दिग म्हणजे दिशा, विजय म्हणजे त्यांनी विजय प्राप्त केला. सर्व दिशांना फिरून धर्माची स्थापना केली, धर्माला पुनर्जीवन दिलं, विजयी झाले. आणि म्हणून असा त्यांचा दिग्विजय रथ घेऊन आपण पंढरपुरापर्यंत येतो. दशमीला निघतो, एकादशीला इथं थांबतो, द्वादशीला सकाळची सेवा करून परतीच्या प्रवासाला जातो. ज्यांना पायी यायचं ते आपापल्या दिंड्यांमध्ये पुन्हा पायी येतात. पण हा जो आनंद आहे आता सध्या मोकळा ढकळा आपल्याला प्राप्त झाला. एवढी गर्दी पंढरपुरात वारीच्या वेळेला असते, कोणाचं कोणाला काही समजत नाही. आणि वयस्कर असणारी मंडळी असतात त्यांना तर त्या काळात येताच येत नाही. मग हे त्या वयस्कर मंडळींना ज्यांना दिंडीत पायी चालता येत नाही त्यांना हे थोडं सुविधाकारक वाटतं. आता आपण नगर प्रदक्षिणा केली, हसत खेळत आनंदानं नगर प्रदक्षिणा केली ना, मोकळी ढाकळी प्रदक्षिणा झाली, गर्दी नाही, चेंगराचेंगरी नाही, फार आनंदात झालं. म्हणून असाच आमचा भाव आहे की सर्व लोकांना आणि सहज हे अशा पद्धतीने घडावं आणि त्याचा आनंद प्राप्त व्हावा. म्हणून हा 3 दिवसांचा सोहळा आहे. पुढच्या वर्षी थोडा याच्यात बदल केला जाईल. काय माहिती, आता नूतनीकरण पंढरपुराचं व्हायचं आहे. आता असा बोभाटा सगळीकडे आहे की 1-2 वर्ष पंढरपूरच बंद राहणार आहे. खरं की खोटं अजून आपल्याला पक्क माहीत नाही. उगाच त्याचा आपण विचार करणं योग्य नाही. पण जर बंद केलं तर पुढच्या वर्षी येता येईल म्हणून सांगता यायचं नाही. पण जर पुढच्या वर्षी आपल्याला यायचं असेल तर आपण शंकराचार्य जयंती पंचमीला असते, वैशाख शुद्ध पंचमी. म्हणून त्या वैशाख शुद्ध पंचमीला आपण मोठा सोहळा संत पंढरीत करतो. तसं दर महिन्याला पंचमीला तिथं सोहळा करायचा असं ठरलेलं आहे. म्हणून पंढरपूरला सुद्धा पुढच्या वर्षी पंचमीलाच यायचं, आषाढ शुद्ध पंचमी. मग चतुर्थीला निघायचं, पंचमीला मुक्काम करायचा, षष्टीला सकाळचा काला करायचा आणि रिटर्न व्हायचं. म्हणजे दिंड्या पण निघालेल्या असतील, त्या दिंड्यांच्या बरोबरच आपला रथ आपण घेऊन येणार. पण दिंड्या पोहोचायच्या आधी पोहोचणार. सगळे संत इथं नवमीला पोहोचतात, आपण पंचमीलाच पोहोचणार. त्यावेळेला पंढरपुरात जास्त गर्दी राहणार नाही. आता जशी गर्दी एवढीच गर्दी, याच्यापेक्षा जास्त राहणार नाही. म्हणून त्यावेळेला सुद्धा असाच त्याने आपल्या सर्वांना आनंद घेता येईल. आणि सगळ्यात दिंडे यायच्या आत आपण त्याने परिक्रमा करून ही सेवा करून षष्टीला आपल्या स्थानावर जाऊ शकतो. मग पुन्हा ज्यांना यायचं ते त्यांच्या पद्धतीने पंढरपूरला येतील. मग तुम्ही म्हणाला आम्ही तर पायी जात असतो. मग नाही, ज्यांना येता आलं नाही त्यांना नाही येता आलं. ज्यांना चालताच येत नाही त्यांच्याकरिता हा मुद्दा आहे, म्हणून ते येतील. असो,
म्हणून हा उपक्रम आपल्याला पुढच्या वेळेला अशा पद्धतीने संपन्न करायचा आहे. आपण पंढरपुरात आलेलो आहोत आणि या पंढरपुरात पांडुरंग परमात्मा उभा आहे, त्याची आपण सेवा करतो. संतांनी आपल्याला तो दाखवलेला आहे. 10-15 वर्ष बाबांच्या दिंडीत चालून बाळनाथगडापासून पंढरपुरापर्यंत फार आनंद बाबांच्या संगतीत घेतला. आज बाबांचं महानिर्वाण होऊन 4था दिवस आहे. आजचा 4था दिवस आहे. तिथं 14 दिवसांचा सोहळा बाळनाथगडावरती सुरू आहे. पण मग हा पुंडलिक वरदा म्हणत असताना मध्येच चैतन्य शब्द आला की नाही, तो चैतन्य शब्द हा बाबाजी चैतन्यांकरता नसून ते चैतन्य बाळनाथ महाराज की जे असं म्हणायची सवय लागली तिथं ना, म्हणून तोंडात असा शब्द आला. असो, म्हणून बाळनाथ बाबांच्या समोर बाबांच्या समाधीचं मंदिर आता तयार होत आहे आणि तिथं त्यांनी मोठा 14 दिवसांचा सोहळा बाबांच्या निर्वाणानंतर त्यांनी सुरू आहे. पण या प्रसंगात बाबांची आठवण करणं हे मला क्रमप्राप्त वाटतं. मी ज्यांच्या माध्यमातून कीर्तन करतो ही कीर्तन परंपरा त्यांनी मला अशा पद्धतीने दिली, असा माझ्या अंतकरणातला भाव आहे. आणि म्हणून त्यांनी ज्या पद्धतीने हे घालून दिलेलं परमार्थाचं आणि परमार्थाची वाट आहे, त्या वाटेनं आपण चालतो आहोत. मध्यंतरी बाबांनी दिंडी बंद केली काही कारणाकरता, तरी बाळनाथगडाहून सुद्धा आता दिंडी निघणार आहे. पिंपळगाव वाघामधून म्हणजे संत पंढरीतून पण पायी दिंडी निघतेच. 16 तारखेला त्याचं प्रस्थान आहे. म्हणजे ते ज्याच्या त्याच्या पद्धतीनं आणि अशा पद्धतीने पंढरपूरला पायी येतात, येऊन त्याचा आनंद घेतात. का पंढरपूरलाच का येतात? त्याचं कारण आहे, इथं जो विटेवर उभा असणारा देव आहे तो सामान्य नाही, त्याचं विशेषत्व आहे. या पंढरीत काय काय आहे याचा जर विचार करत असाल तर असं जर कोणी विचारलं पंढरीत काय आहे, तर त्याला प्रश्न विचारायचा, पंढरीत काय नाही ते सांग. पंढरीत सगळंच आहे. पंढरी हे माझे माहेर साजनी, हे पंढरपूर माझे आपलं माहेर आहे. माझे माहेर पंढरी, ही पंढरी म्हणजे माझं माहेर आहे. इथं पांडुरंग रुक्मिणी माझे मायबाप आहेत. माहेर जिथं असतं तिथं मायबाप राहतात. पण आपल्या सगळ्यांचे मायबाप जर कोण असतील तर ते बाप आणि आई माझी विठ्ठल रखुमाई. पुंडलिक असे बंधू, इथं जो पुंडलिक आहे ना तो आपला भाऊ आहे. माझी बहीण चंद्रभागा, चंद्रभागा माझी बहीण आहे. आणि हे सगळे जे वारकरी उपस्थित झालेले आहेत ना, हे सगळे वारकरी म्हणजेच माझा सगळा गोतावळा आहे. म्हणून काय नाही पंढरपुरात, सगळंच पंढरपुरात आहे. नाही, आम्हा वारकऱ्यांकरिता पंढरपूरच ब्रह्मांड आहे. दुसरं काही शोधायला जायची आवश्यकता नाही. म्हणून सगळं ब्रह्मांडच पंढरी आहे, किंवा बाहेर दिसणारं सगळं ब्रह्मांड आहे ते ब्रह्मांडच आमच्याकरिता पंढरी आहे, असा पण अर्थ मला करता येऊ शकतो. म्हणून हे पंढरी क्षेत्र सामान्य नाही. तुकोबाराय म्हणतात, वाराणसी गया पाहिली द्वारका, परिणय तुका पंढरीशी. वाराणसी पाहिली, गया पाहिली, द्वारका पाहिली, प्रसिद्ध असणारे तीर्थक्षेत्र सांगितले. ह्या सगळ्या क्षेत्रांमध्ये ज्या अर्थी पाहिली म्हणतात त्या अर्थी 100% गेले. आणि एवढ्या सगळ्या क्षेत्रांमध्ये गेले तरी पण पुढं विशेष रूपाने सांगतात, तुका म्हणजे तुलना. इथं तुकोबाराय म्हणतात म्हणजे ते तुका म्हणे असा अर्थ लावायचा नाही. परिणय तुका, तुलनेला येत नाही पंढरीशी. म्हण पंढरीच्या तुलनेत येत नाहीत. पण पंढरी त्या सगळ्या क्षेत्रांपेक्षा त्यांनी महाराज श्रेष्ठ आहे. असं कुठंच नाही जे पंढरपुरात आहे. हा महत्त्वाचा, जगात कुठंच नाही म्हणत, ते पंढरपुरात पाहायला मिळतं. ऐसा विटेवरी देव कोठे, असा विटेवरचा देव कुठं आहे सांगा. ऐसी चंद्रभागा, ऐसे भीमातीर, ऐसा विटेवर देव कोठे, असा संत संघ कुठं पाहायला मिळतो ते सांगा. म्हणून या सगळ्याच असा नामघोष कुठं आहे ते सांगा. मग जगाच्या पाठीवर हे तुम्हाला कुठंच सापडणार नाही, ते पंढरपुरात त्यांनी प्राप्त होतं. म्हणून जे पंढरपुराला येतात ते त्यांनी भगवंताला फार प्रिय वाटतात. म्हणून तो भगवान त्यांनी अशा पद्धतीनं त्या भक्तांकरताच विटेवरती उभा आहे. म्हणतात, नावडे वैकुंठ शेषाचे शयन, वैष्णव सदन आवडले, या सुखाकारणे देव वेडावला, वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. कोणत्या संतांच्या सदनी राहिला? इथं सगळ्यात मोठे संत आहेत पुंडलिक राय. वैकुंठ आवडलं नाही आणि पुंडलिकाच्याच घरी राहिला. खरं सांगा, या पुंडलिकानं जी वीट भिरकावली देवाला उभं राहण्याकरिता, ती घरातच टाकली असेल का घराच्या बाहेर टाकली असेल? तुम्ही ऐकतात ना सर्वजण,
पुंडलिकराय आईवडिलांना घेऊन बसले होते. कुठं बसले होते? घरातच बसले होते ना. हाताला वीट आली आणि देवतांनी दरवाजात आला होता. मग म्हणला कुठं राहू सांग सूर्योदयापर्यंत. मग अशी वीट घेतली आणि फेकली. या विटेवर उभा राहा म्हणजे पुंडलिकाच्या घरातच विटेवरती उभा राहिला असा अर्थ आपण लावायचा. म्हणजे वैष्णवाच्या घरात त्याला राहायला आवडतं म्हणून तो त्यांनी पुंडलिकाकरिता उभा राहिला. म्हणजे भावरूपी पुंडलिक आहे आणि त्या पुंडलिकाने त्या परमतत्वाला आपल्या सगळ्यांकरता अशा पद्धतीने विटेवरती उभा केलेला आहे. तो परमात्मा विटेवर उभा राहिला आणि सगळ्या जगाकरिता सुलभत्व प्राप्त झालं. फार सोपं झालं. काय सोपं झालं? त्याला जर शोधायचं तर कसं शोधावं असा प्रश्न पूर्वीच्या ऋषीमुनींना होता. मग त्यांनी वेद पाहिला, शास्त्र पाहिले, पुराणं पाहिले. मग वेदाने, शास्त्राने, पुराणांनी त्यांना तो परमात्मा दाखवायला सुरुवात केली. तुम्ही ऐकतात ना सर्वजण. आता आपण पायी चाललेलो नाही त्याच्यामुळे मग फार दमले पायी चालून. मग तुम्हाला आता आळस आला, मग आता तुम्हाला झोप यायला लागली असं काही नाही. आपण चालून आलोच नाही, गाडीत बसून आलो आपण मस्त रथ बरोबर घेऊन. त्याच्यामुळे आता तुम्ही एवढं सुकून जायचं काही काम नाही. चांगलं आहे का? फार महत्त्वाचा विचार सांगतोय. थोड्या वेळ बोलणार आहे मी, जास्त वेळ नाही. एक 9, 9:30 वाजेपर्यंत थोड्याच वेळ बोलणार आहे. त्याला जर शोधायचं असलं तर पूर्वीच्या लोकांना त्याला शोधण्याकरिता काय करावं लागत होतं? प्रश्न आहे. त्यांना वेद पाहावं लागत होता, शास्त्र पाहावं लागत होतं, पुराणं पाहावे लागत होते आणि त्या माध्यमातून त्यांनी महाराज अभ्यास करून त्याला शोधावं लागत होतं. मग वेदांनी, पुराणांनी सांगायला सुरुवात केली. तो कसा आहे? अनोरणीयान महतो महीयान आत्मस्य जंतुर्निहितो गुहायाम तमक्कर्तो पश्यति वितशोका धातू प्रसादान महिमान आत्मन. मग ते वेद, शास्त्र, पुराण सांगत होते. अनोरणीयान महतो महीयान. श्रुती आहे श्वेताश्वतरोपनिषदामधली. ती श्रुती म्हणते तो परमात्मा अणुहून सूक्ष्म आहे. तो परमात्मा व्यापकाहून व्यापक आहे, आकाशापेक्षा व्यापक आहे. असा असणारा तो परमात्मा आहे. मग त्याला शोधण्याकरिता कसं गेलं पाहिजे? काय केलं पाहिजे? त्याला प्राप्त करून घेण्याचं एकमेव साधन, ते साधन जर काय असेल तर ज्ञान. ज्ञानाच्या माध्यमातून परमात्मा प्राप्त करून घ्यायचा. आता ज्ञान प्राप्त करून घेणं काय सोपी गोष्ट असते का? उगं गेले म्हणले आता आम्हाला ज्ञान प्राप्त करायचंय आणि द्या ज्ञान. त्याने किती देण्याचा प्रयत्न केला तरी आपली घेण्याची पात्रता पण असली पाहिजे ना. महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणले ते हत्ती वाटायला लागलेत. त्यांनी बरेच हत्ती आणलेत, 5-25, आणि ते त्यांनी फुकट देत आहेत. खरं सांगा, ते फुकट देत आहेत म्हणून तुम्ही हत्ती आणायला गेले, जमल तुम्हाला? नाही कळालं? हत्ती वाटायला लागले. हत्ती नावाचा प्राणी पाहिला ना आपण सगळ्यांनी. असा हत्ती फुकट द्यायला लागले. आपण हत्ती घ्यायला गेलो तर जमल का आपल्याला? का नाही जमणार? फुकट देऊन राहिलाय आणि तुम्ही घेतला हत्ती, फुकट देतो म्हणून आणला आणि आणल्यानंतर त्याला आपल्या घरी बांधला. मग त्याला तुम्ही खायला काय देणार? प्रश्न आहे. गायला खाऊ घालतात तसा नैवेद्य छोटासा. जसं आपल्या दारात गाय असली की लोक घरात स्वयंपाक झाला की पहिला गायला नैवेद्य देतात, तसं त्यांनी हत्तीला एवढा नैवेद्य देऊन जमल? मग काय करावं लागेल? अरे हत्ती पोसण्याची ताकद असावी लागते. हत्ती पोसण्याकरिता आपल्याकडे क्षमता असावी लागते. हत्ती कोणाला पण पोसता येत नाही, बरोबर आहे की नाही? तसं ज्ञान प्राप्त करून घ्यायचं. ज्ञान प्राप्त करून घ्यायचं म्हणजे काय अवघड आहे? मग आत्ता जातो घेऊन येतो, गेला ज्ञान घ्यायला, असं सहज प्राप्त होईल? आपल्या बापाच्यानं प्राप्त व्हायचं नाही. इतकं सहज नाही ज्ञान प्राप्त करून घेणं. फार कठीण आहे महाराज. त्याच्याकरिता फार कष्ट आहेत ते ज्ञान प्राप्त करून घेण्याकरिता. आणि परमात्मा तर प्राप्त करून घ्यायचा, आणि तो कशानं प्राप्त होतो म्हणले? ज्ञानाने प्राप्त होतो. मग ते ज्ञान प्राप्त करून घ्यायचं. ज्ञानाच्या माध्यमातून मग त्या सच्चिदानंद स्वरूपाला जाणायचं आणि जाणून मग तो आनंद प्राप्त करून घ्यायचा. आणि तेथीचा आनंद ब्रह्मांडीनं समाये उपमेसी काय देव सुखा. सगळ्या लोकांना ज्ञानाच्या माध्यमातून तिथपर्यंत जाता येईलच असं नाही. म्हणून सर्वजण त्याचे अधिकारी नाहीत. ज्ञान प्राप्त करून घेण्याकरिता अधिकाराची गरज लागते.
बिगर अधिकाराचं ज्ञान प्राप्त होत नाही. मग ती श्रुती सांगते की तो परमात्मा कुठं आहे, कसा आहे. ती म्हणते तो परमात्मा बाहेर शोधायला फिरू नका. तुमच्या आतमध्ये जी चेतना आहे, तुमच्या आतमध्ये असणारं जे आत्मतत्व आहे, ते आत्मतत्वच परमात्मा आहे. मग वेदानं सांगितलं तत् नाम ते ब्रह्म त्वम नाम तू तंगणे आत्मा अशी, म्हणजे ते ब्रह्म तू आहेस, तू आत्मा ब्रह्मरूप आहेस, असं त्यांनी सांगितलं. मग आपल्याला कळालं की मीच ब्रह्म आहे. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, अहो एवढं मी सोपं सांगतोय तरी ते किती जड वाटायला लागलंय. थोडा विचार करा मी काय सांगतो. इतकं सहजासहजी कळण्यासारखं मी सोपं करून सांगतोय आणि तरी पण ते आपल्याला कळण्यासारखं नाही. एवढं कठीण आहे. मग ते हृदयामध्ये शोधलं जातं. ते अंतकरणात अधिष्ठान रूपानं अशा पद्धतीने बसलेलं आहे. ते चैतन्य असणारं तत्व आहे, ते आतमध्येच आहे. त्याला आत्मज्योत असं म्हणलं जातं. ती अंतरीची ज्योत आहे महाराज. आणि ती साधू संतांच्या जवळ गेल्यानंतर कळते आणि कळल्यानंतर ती आपल्यासमोर प्रकाशित करून दाखवतात. तिला वेगळं प्रकाशित करायची गरज नाही, ती मूळचीच आहे. तिला काय आणलं कुठून आणि मग प्रकाशित केलं असं नाही. म्हणजे संत आले आणि त्यांनी माझ्या हृदयामध्ये सच्चिदानंद स्वरूपाला प्रगट केलं. आणि ते प्रगट करायची गरज काय, ती आहेच. त्याला नवीन प्रगट करण्याची आवश्यकता नाही, ते आहेच, पूर्वीपासूनच आहे. आणि ते आपल्या हृदयामध्ये अशा पद्धतीने आहे, पण आपल्याला ते कळत नाही. मग त्याला प्राप्त करून घेण्याकरिता साधू संत अट्टहास करतात आणि अट्टहास करून मग ते त्यांनी तत्व आपल्यासमोर अशा पद्धतीने पाहायला मिळतं. आणि मग त्या तत्वाच्या ठिकाणी आपण स्थिर झालो की मग परमानंदाची प्राप्ती होते. मग एवढं सुख प्राप्त होतं की त्या सुखाला कशाची उपमाच देता येत नाही. किती अवघड प्रक्रिया आहे. या प्रक्रियेतून जावं लागेल. अधिकार प्राप्त करून घ्यायचा, मग त्या संतांच्याकडे जायचं, मग त्या संतांनी आपला अधिकार पाहून आपल्याला तत्वबोध प्राप्त करून द्यायचा आणि त्या बोधाच्या माध्यमातून आपल्या अंतकरणामध्ये असणारं जे चैतन्य स्वरूप आहे आणि त्याचं आपल्याला पूर्ण ज्ञान प्राप्त व्हायचं आणि त्या ज्ञानानं त्याच्याशी समरसता प्राप्त करून आणि मग मात्र त्यांनी महाराज दिव्य असणारा आनंद प्राप्त करून घ्यायचं. अशी प्रक्रिया पूर्वीच्या लोकांना करावी लागत होती. एवढी साधना करावी लागत होती. डोळे बंद करून त्यांनी महाराज तासन तास ध्यान करावं लागत होतं, चिंतन करावं लागत होतं योगी लोकांना. मग हृदयामध्ये ते चैतन्य तत्व अशा पद्धतीने प्रतीतीला येत होतं. मग एवढी कठीण प्रक्रिया आपल्याला करता येत नाही. मग काय केलं पाहिजे? म्हणून साधू संतांनी अट्टहास केला आणि अट्टहास करून असा विचार केला की हे सगळ्या भोळ्या भाबड्या लोकांना आणि अशा पद्धतीने प्राप्त होण्यासारखं नाही. मग त्यांच्याकरता ती सुविधा आपण करून दिली पाहिजे आणि ते सगळ्यांच्या समोर त्यांनी प्रत्यक्ष प्रगट करून दिलं पाहिजे, असा विचार संत महापुरुषांनी केला. आणि मग त्यांनी विचारपूर्वक त्या चैतन्य तत्वाला सर्व लोकांच्या समोर प्रगट करण्याकरिता साधना निवडली. ती साधना जर कोणती असेल तर ती भगवंताच्या भक्तीची साधना आहे. ते म्हणले मन वाचातीत तुझे हे स्वरूप, मनोनिया माप भक्ती केली, भक्तीची या मापे मोजितो अनंता, इतराने तत्वता न मोजवे. भक्तीचं माप केलं आणि भक्तीनं भगवंताला मोजायला सुरुवात केली. त्या भक्तीच्या माध्यमातून त्यांनी चमत्कार घडला. जे मनाच्या पलीकडचं, जे वाणीच्या पलीकडचं, जे बुद्धीच्या पलीकडचं, जे शब्दांच्या पलीकडं असणारं जे तत्व आहे आणि ते तत्व म्हणजेच ती दिव्य असणारी आत्मज्योत आहे. आणि ती आत्मज्योत त्यांनी त्या भक्तीच्या माध्यमातून सगुण साकार होऊन भक्तांच्या समोर प्रत्यक्ष प्रगट झाली. ती कुठून आणावी लागली नाही, ती मूळचीच होती, आपल्याजवळच होती. फक्त तिला त्यांनी माध्यम केलं प्रगट करण्याकरिता आणि त्या माध्यमातून ती अशा पद्धतीने प्रगट झाली. आणि मग तिचा आनंद भोगायला सुरुवात केली, तिचं सुख प्राप्त होऊ लागलं आणि मग ते सर्वजण सुखी झाले. हीच असणारी जी दिव्य प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया जगद्गुरु तुकोबारांना आपल्या सर्वांच्या समोर सांगायची आहे. आणि ती सांगण्याकरिताच तुकोबारा या अभंगाच्या पहिल्या चरणात तिचं वर्णन करू. अंतरीची ज्योती प्रकाशाली रोगी दीप्ती अंतरीची ज्योती प्रकाशाली दीप्ती अंतरीची
समाये तेथेचा आनंद. अंतरेची ज्योती प्रकाशली दीप्ती, मुळीची जे होती आच्छा दिली. तुकोबराय वर्णन करून सांगतात की आपल्या सर्वांच्या अंतकरणामध्ये असणारी जी दिव्य आत्मज्योत आहे आणि तीच विटेवरती प्रकाशित झालेली आहे. विटेवरची जी उभी आहे ना तीच आहे. तुम्ही ऐकतात ना सर्वजण. म्हणजे मी पांडुरंगाविषयीच बोलतो आहे. झोपेच्या नादात जर तुम्हाला असं काही वेगळं वाटत असेल की हे काय चाललेलं आहे तर तुम्ही चुकूनही गैरसमज करून घेऊ नका. मला पांडुरंगाविषयीच तुमच्यासमोर सांगायचं आहे. अंतरेची ज्योती हे पांडुरंगाकरताच म्हणलं आहे. प्रकाशली दीप्ती हे पांडुरंगाकरताच म्हणलं आहे. हां, स्वरूप लक्षण आणि तटस्थ लक्षण दोन लक्षणातून त्याला पाहता येतं. म्हणून ज्याला आत्मा म्हणतात तो आत्मा, ते चैतन्य, तो सच्चिदानंद, हा स्वरूपाचा गाभा तो विटेवरती उभा आहे. मी म्हणतो असं नाही, अनेक संत म्हणतात. ज्ञानोबराय सांगतात, हे सत्य ज्ञानानंद गगनाचे प्रावरण. हा सत्य ज्ञानानंद गगनाचे प्रावरण. नाही रूप वर्ण गुण जेथे. नाही रूप वर्ण गुण, नाही रूप वर्ण गुण. सत्य ज्ञान अनंत गगनाचे प्रावरण, नाही रूपवर्ण गुण जेथे. तो हारे श्री हरी पाहिला डोळे भरी, पाहता पाहणे दुरी सारोनिया. जो सत्य आहे तो श्रीहरी आहे, जो ज्ञानस्वरूप आहे तो श्रीहरी आहे. हा, सत्य ज्ञान अनंत, जो अनंत आहे तो श्रीहरी आहे, तोच हा विठोबा आहे. जो गगनासारखा व्यापक आहे तोच हा विठोबा आहे. सत्य ज्ञान अनंत गगनाचे प्रावरण. ज्याला रूप नाही तोच विठोबा विटेवर उभा आहे. ज्याला वर्ण नाही तो विठोबा विटेवरती उभा आहे. हा, त्याचं काय वर्ण नाही, रूपवर्ण गुण दे जेथे. जो गुणातीत आहे तो विटेवरती उभा आहे. म्हणून त्यांनी असा सच्चिदानंद घन असणारा परमात्मा, सगुण निर्गुण दोही विलक्षण, ब्रह्म सनातन विठ्ठल हा. जो सगुणाहून वेगळा, निर्गुणाहून वेगळा, सगुण निर्गुण दोही विलक्षण, ब्रह्म सनातन विठ्ठल हा. हो, हा विठ्ठल त्याने महाराज सामान्य नाही. म्हणून सत्य ज्ञान अनंत गगनाचे प्रावरण, नाही रूप नाही वर्ण नाही गुण. ज्याच्या ठिकाणी हे काहीच नाही तो विटेवर ते हे तो हारे श्री हरी पाहिला डोळे भरी, पाहता पाहणे दुरे सारोनिया. तोच हा श्रीहरी आहे आणि त्रिपुटी विवर्जित होऊन अशा पद्धतीने पाहिला. म्हणून त्या पांडुरंगाकडे पाहत असताना फक्त तटस्थ लक्षणानं पाहत जाऊ नये, त्याचं स्वरूप लक्षण त्यांनी महाराज पाहत जावं, हा महत्त्वाचा विचार आहे. हा, ज्ञानोबराय त्याचं वर्णन करून सांगतात की तो परमात्मा सामान्य नाही. हा, हे ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती, ते उभी मूर्ती विटेवरी. ते उभी मूर्ती विटेवरी. ते उभी मूर्ती विटेवरी. ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती, ते उभी मूर्ती विटेवरी. ते उभी मूर्ती विटेवरी. ते उभी मूर्ती विटेवरी. ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती, तेही उभी मूर्ती विटेवरी. ऐकताना सर्वजण एका ज्योतीचा विचार आपण पाहिला, आत्मज्योत, हे का नाही. आपण सर्वजण पाहतो, ऐकतो, बोलतो, हालचाल करतो. कशामुळं करतो? आत्मा आहे ना, आत्म्यामुळंच या सगळ्या गोष्टी त्यांनी घडतात. म्हणून ती आत्मज्योत आहे. ती कशी त्यांनी आत्मज्योत पाहायला मिळाली, कुठून आली? तिची निज ज्योत आहे, मुख्य असणारी ज्योत. ह्या नवरात्राच्या काळात किंवा छत्रपती शिवरायांच्या जयंतीच्या काळात लोक ज्योत घेऊन येतात. कुठून आणतात? काही लोक तुळजापूरला जातात देवीची ज्योत आणायला, काही सप्तशृंगी गडावर जातात, काही त्यांनी कोल्हापूरला जात असतील. त्या मंदिरामध्ये एक कायमस्वरूपीची ज्योत पेटवलेली आहे. काय?
कायमस्वरूपीची एक ज्योत पेटवलेली आहे मंदिरामध्ये, अखंड ज्योत. आणि मग आपण जायचं आणि जाऊन त्या ज्योतीला आणि लावून आपली जी ज्योत आहे ती प्रज्वलित करायची. मग ती घेऊन यायची, तिला तेल घालीत घालीत पायी चालत येत असतील तर मोटरसायकलवर काही नाही चालायचं, यानं पळायचं, दुसऱ्यानं उतरायचं, परत त्याच्या हातातून घ्यायचं, असं करीत करीत आपल्या गावापर्यंत यायचं. मग ती ज्योत पाहिली जाते. ही जी आपल्या गावापर्यंत आलेली ज्योत आहे की नाही, ती ज्योतच आहे. मग लोक विचारतात कुठून आणली ज्योत, मग त्यांना त्याचं मूळ ठिकाण सांगावं लागतं. आम्ही ही तुळजापूरहून आणलेली ज्योत आहे. म्हणजे या ज्योतीची मूळ ज्योत कुठं आहे? तुळजापूरला आहे. आम्ही त्यांनी हे शिवनेरीवरून ज्योत आणली असं म्हणतात की नाही. मग त्या आणलेल्या ज्योतीचं मूळ ठिकाण कुठं आहे? शिवनेरी. म्हणजे तिची मूळ ज्योत शिवनेरीला आहे. म्हणजे ही जी ज्योत प्रज्वलित झाली या ज्योतीमध्ये आणि शिवनेरीमध्ये असणारी ज्योत आहे त्या ज्योतीमध्ये काय फरक आहे? तुम्ही ऐकतात ना सर्वजण, घाबरू नका. हेच ऐकण्याकरिता आपण आलेलो आहोत. ओके, काय हे जर नाही ऐकलं आणि विठोबा विठोबा नुसते म्हणत राहिले आणि विठोबा जर खऱ्या अर्थाने कळालाच नाही तर काय त्या वारीचा उपयोग आहे? मग 3 दिवस काय 30 दिवस जरी आले ना तरी काही उपयोग होणार नाही. मी तुमच्यासमोर ओरिजिनल विठोबा सांगतो आहे. मला आज कोरे महाराजांनी सांगितलं आहे, आज पंढरीविषयी सांगा, पंढरीचं महात्म्य सांगा. आता मला असलं महात्म्य माहिती आहे, त्याला मी काय करू? मग ते महात्म्यच आहे की नाही पंढरीचं, तेच मी तुमच्यासमोर आता सांगणार आहे. आता तुम्ही कळून घेण्याची क्षमता जर धारण केली तर 100% कळेल. निजज्योत शब्द ज्या अर्थी वापरतात की नाही, ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निजज्योती आणि तेही उभी मूर्ती विटेवरी. तो सच्चिदानंद घन असणारा परमात्मा आहे. आपल्या अंतकरणात काय आहे? आत्मा. तो कसा आहे? सच्चिदानंद रूप. सच्चिदानंद एक असतो का 10 असतात? एकच असतो, त्याच्यात भेद नाही. मग तुम्ही सच्चिदानंद, तो सच्चिदानंद, 2 सच्चिदानंद असं होईल का? नाही. सच्चिदानंद सच्चिदानंदच आहे. शिवनेरीच्या ठिकाणी प्रज्वलित झालेली जी ज्योत आहे ती अग्नी आहे आणि त्याच्यातून तयार करून तुम्ही आणलेली ज्योतसुद्धा अग्नीच आहे. मग तिथला अग्नी तुम्ही आणलेला अग्नी काही फरक आहे का? अग्नीला बरेच नावं असतात, पण जरी नावं असले तरी सुद्धा तो अग्नी मात्र अग्नीच असतो. तसं त्यांनी महाराज जे सच्चिदानंद घन असणारं ब्रह्म आणि तुमच्या आतमध्ये असणारं आत्मतत्व 2 नाही. पण तुमच्या ठिकाणी असणारं जे आत्मतत्व आहे ती ज्योत आहे, आत्मज्योत. आणि त्या आत्मज्योतीची मूळ ज्योत जर कुठं असेल ते हे उभे मूर्ती विटेवरी, जो विटेवर उभा असणारा देव आहे तो सच्चिदानंद घन आहे आणि तो त्यांनी आपल्या सर्वांची मूळ ज्योत आहे. पण आपल्या सर्वांना प्रवास करून त्यांनी जर जायचं असेल तर त्याच्याचपर्यंत जावं लागतं. मग तिथं जाणं फार गरजेची गोष्ट आहे. लोकाला कुठं कुठं जावं लागतं. लोकांनी टार्गेट ठरवलेले आहेत, या आयुष्याच्या माध्यमातून एवढं प्राप्त करायचं, अब्जाधीश व्हायचं, संपत्ती प्राप्त करून घ्यायची, नावलौकिक प्राप्त करून घ्यायचं, याच्याकरता जगायचं. पण असं नाही महाराज. हे जे तुमचे स्वप्न आहेत ना, कुठपर्यंत? फार तर फार पहिल्या श्वासापासून शेवटच्या श्वासापर्यंत. किती उड्या मारल्या तुम्ही, किती धावे तोडायचा प्रयत्न केला, किती अट्टहास केला, तरी कुठपर्यंत तुमचा अट्टहास? शेवटच्या श्वासापर्यंत. एकदा शेवटचा श्वास संपला की तुम्ही जी कर्तबगारी केली या नासक्या प्रपंचामध्ये त्यातली तुमच्याकरता राहणार नाही आणि ज्यांच्याकरता कमवून ठेवली त्यांच्याकरताही राहणार नाही. कारण संसार सरकणारच आहे, याच्यातलं काय कोणाचं चिरंतन राहिलं? मग तुमचा प्रवास हे नासकं कुचकं प्राप्त करून घेण्याकरिता असण्यापेक्षा तुमचा प्रवास त्या मूळ ज्योतीकडे त्यांनी जाण्याकरिता असलं पाहिजे, जे आपलं मूळ स्वरूप आहे. म्हणून ते आपलं माहेर आहे आणि तिथं त्यांनी जाण्याकरिता अट्टहास केलं. साधू संत तिथंच जाण्याचा अट्टहास करतात. हे जाते ग माहेराला ग बाई मी, जाते ग माहेराला, जाते ग माहेराला ग बाई मी, जाते ग माहेराला. माझ्या मूळ घराला, माझ्या मूळ घराला,
माझ्या मूळ घराला, माझ्या मूळ घराला. हे जाते ग माहेराला ग बाई मी, जाते ग माहेराला. हे जाते ग माहेराला ग बाई मी, जाते ग माहेराला. माझ्या मूळ घराला, माझ्या मूळ घराला. ते मूळ घर आहे आणि आपल्या सगळ्यांचं माहेर आहे. म्हणून हे माहेर शब्द पण आपण ऐकला, मूळ घर पण शब्द ऐकला. साधू संतांनी त्या माहेराचं नाव सांगितलं. माहेराला जायचं म्हणताना कुठं आहे तुमचं माहेर? मग त्याने सांगितले पंढरी हे माझे माहेर साजनी, सखा चक्रपाणी. तो पंढरपूर हेच माझं माहेर आहे. आणि या पंढरपुरामध्ये जो विटेवर उभा असणारा देव आहे तो सामान्य नाही. ज्योतीची निज ज्योती, सत्यज्ञान अनंत गगनाचे प्रावरण, आनंद अद्वय नित्य निरामय, जे का निज ध्येय योगियांचे, ते हे समचरण साजिरे विटेवरी. पहा भीमातिरी विठ्ठल रूप. या भीमेच्या तीरावरती विठ्ठल रूपानं ती उभा आहे. कोण? ते सच्चिदानंद स्वरूप, जे आनंद अद्वय नित्य निरामय स्वरूप आहे. आणि तो परमात्मा विटेवरती उभा आहे आणि ते आपलं मूळ स्वरूप आहे. आणि म्हणून तेच खरं आपलं माहेर आहे. म्हणून ते पंढरपुरात उभा असल्या कारणानं पंढरीला साधू संत माहेर म्हणतात. ते या ठिकाणी प्रत्यक्ष प्रगट आहे, जे साधू संतांना वेदशास्त्र पुराणांच्या माध्यमातून आणि हृदयामध्ये त्यांनी अशा पद्धतीने जाणून घ्यावं लागत होतं. त्याला आत्मज्योत त्यांनी म्हणलं जात होतं, जी आंतरीची ज्योत आहे. आणि ती त्यांनी महाराज त्या माध्यमातून जाणून घेऊन तिचा आनंद भोगावा लागत होता. साधू संतांनी तेच भोगण्याकरिता सायास केला आणि त्या परमात्म्याला भक्तीच्या माध्यमातून सगुण साकार करून प्रत्यक्ष त्यांनी उभं केलं. जाऊ त्या माहेरा निजाचिया, तुका म्हणे घालो जीवापणा चिरा. आता हे जर जास्त अवघड सांगितलं ना, आता हे माझं बोलणं सुरू आहे ना, हे यांना गृहीत धरून चाललेलं आहे. आता जर मी तुम्ही म्हणता तसं सांगायला सुरुवात केली आणि हे जर का झोपले तर माझा फक्त पांडुरंगाचाच संवाद राहील शिल्लक. कारण मला याची शाश्वती आहे की पांडुरंग ऐकतोय. तुम्ही ऐका नाही तर ऐकू नका, पण देव मात्र ऐकतोय याची मला शाश्वती आहे. आता याच्यापेक्षा जर त्यांनी कसून अशा पद्धतीने बोलायला सुरुवात केली, हे झोपलेच म्हणायचं. मग आता मी तारीवरची कसरत करतो, यांना जागं पण ठेवायचं आणि यांना पचवायचं पण. ते असा माझा भाव आहे. म्हणून मी आंतरीची ज्योत पण सांगतोय आणि त्याची दीप्ती प्रकाशित झाली हे पण मी सांगतोय, आणि ती मूळचीच होती हे पण मी सांगतोय. पण आच्छादित झालेली होती, झाकलेली होती, आजपर्यंत आपल्याला कळत नव्हती. म्हणून त्यांनी महाराज तीच विटेवरती प्रगट झालेली आहे आणि ती त्यांनी खऱ्या अर्थानं साधू संतांनी प्रगट केलेली आहे. मग मात्र त्या सच्चिदानंद स्वरूपाचा दिव्य आनंद ते घेऊ लागले. एवढे सुखी झाले. किती सुखी झाले म्हणजे त्या सुखाला उपमा देता येत नाही. एवढं सुख त्यांना प्राप्त झालं. तिथला जो आनंद त्यांना प्राप्त झाला तो त्यांनी गगनात सुद्धा मावत नाही. एवढा दिव्य आनंद त्यांना प्राप्त झाला. एवढे सुखी झाले की उपमा रहित सुख प्राप्त झालं. महाराज सांगतात, तिचा आनंद ब्रह्मांडीन समाये, 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 तिचा आनंद ब्रह्मांडीन समाये. उपमेशी काय देऊ सुख, उपमेशी काय देऊ सुख, उपमेची काय देऊ सुख, उपमेची काय देऊ सुख,
तेथीच आनंद ब्रह्मांडीन समाये तेथीच आनंद ब्रह्मांडीन समाये तेथीच आनंद ब्रह्मांडीन समाये. अंतकरणामध्ये दिव्य ज्योत आहे, ती झाकलेली होती, पूर्वीचीच होती, मुळीची जी होती पण झाकलेली होती आणि ती प्रगट झाली. अंतरीची ज्योती प्रगटली, प्रकाशली, दीप्ती. मुळीची जी होती आच्छा दिली, ती प्रकाशित झाली. त्याचा परिणाम सांगतात, काय परिणाम झाला. ती ज्या वेळेला प्रकाशित झाली, एवढा आनंद झाला, ब्रह्मांडात मावे ना तेथीचा आनंद ब्रह्मांडीन समाये उपमेशी काय देऊ सुखा. काय सुखाला उपमा देऊ, एवढा आनंद त्यांनी झाला. म्हणजे त्या दिव्य महापुरुषांना वेदशास्त्र पुराणांच्या माध्यमातून त्या सच्चिदानंद स्वरूपाला जाणून घ्यावं लागत होतं. आणि एकदा त्याला तत्वमस्यादी महावाक्यांच्या माध्यमातून जाणलं की मग मात्र त्याच्यावरचं आवरण दूर होत होतं. त्याच्यावर झाकण पडलं होतं ना, आच्छा दिली, अज्ञानाचं आवरण आलं होतं आणि ते आवरण गेलं रे गेलं की तो बोध त्यांनी महाराज हृदयामध्ये प्रत्यक्ष प्रगट झाला की फार आनंद होतो. किती आनंद होतो, ब्रह्मांडात मावत नाही एवढा आनंद होतो. अशी स्थिती त्या योगी पुरुषांची, त्या ज्ञानी पुरुषांची त्यांनी होती. म्हणून तीच दिव्य मला 3 प्रकारानं ती सांगता येऊ शकते. आच्छा दिली या शब्दाकरता मला सांगायचं आहे, आपल्या सर्वांच्या ठिकाणी आत्मस्वरूपानं तोच परमात्मा विद्यमान आहे. आपल्याला कळत नाही, त्याचं कारण आच्छादन आलेलं आहे. सगळ्या चराचरामध्ये तोच परमात्मा व्याप्त आहे, पण आपल्याला कळत नाही, त्याचं कारण आच्छादन आलेलं आहे. आणि तो त्याने विटेवर उभा असणारा देव सगुण साकार झालेला, तो आपल्या सगळ्यांकरता उतावीळ झालेला आहे, पण आपल्याला कळत नाही, त्याचं कारण आच्छादन आलेलं आहे. आच्छादन 3 प्रकारचे सांगावे लागतील. 3 प्रकारचा आनंद जर पाहायचा असला तर, म्हणून आत्मस्वरूपाची ज्योत जर पाहायची असेल तर अज्ञानाचं आवरण त्याच्यावर पाहावं लागेल. मी सगळेजण इथं मी म्हणतात की नाही, हा मीचा फार छंद आहे लोकांना. तुमचा मी जर बाजारात विकायला काढला तर फुटक्या कवडीला सुद्धा कोणी घेणार नाही महाराज. तुम्ही ऐकता सर्वजण असा मी छाताड बडून लोक करतात. कशाला धरू नये मी म्हणतो, कशाचाही अभिमान होतो, ज्याचा नाही त्याचा अभिमान होतो. आणि तो मी आत्मस्वरूपावर येऊन बसलेला आहे. तो मी जोपर्यंत आहे तोपर्यंत त्यांनी आत्मा कळणारच नाही. मी बाजूला करा, आत्मा आयताच आहे. फार अथांग जल असावं आणि त्याच्यावर शेवाळ आलेलं असावं, फार तहान लागलेली असावी, पाणी कुठंच दिसत नाही. मग कोणीतरी शहाणा माणूस आला, तुम्हाला पाणी प्यायचं आहे का, मग काय करा, हे शेवाळ बाजूला करा. शेवाळ बाजूला केलं की आयतच पाणी सापडेल. लगेच ताबडतोब त्यानं शेवाळ बाजूला केलं, खाली थंडगार त्यांनी महाराज निर्मळ असणारं पाणी सापडलं आणि पाणी पिऊन तृप्त झाला. तसं आपल्या सर्वांच्या जवळ परमात्मा आहेच आत्मरूपाने, पण त्याच्यावर आपण मांडी घालून बसलेलो आहोत. मी सगळ्यांचा मी, कोणाला जातीचा, कोणाला धर्माचा, कोणाला पंथाचा, कोणाला श्रीमंतीचा, कोणाला सौंदर्याचा, कोणाला तारुण्याचा, कशाचाही मी, मी त्याच्यावर बसलेला आहे. तो बाजूला करा. त्यानं आच्छादन केलेलं आहे, तो बाजूला केल्याबरोबर तुमच्याच जागेवर तुम्हाला परमात्मा तत्व प्राप्त होईल. बाहेर शोधायला जायची गरज पडणार नाही. देव आहे, 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 देव आहे. हृदय मंदिर शोधून पाहे, हृदय मंदिर शोधून पाहे, हृदय मंदिर स्वरून पाहे, हृदय मंदिर शोधून पाहे. देव नटला नाना परी, देव नटला नाना परी, भरोनी उरला चराचरी, भरोनी उरला चरा
उरला चराचरे भरुनी उरला चराचरी भरुनी उरला चराचरे भरुनी उरला चराचरी. म्हणले देव पाहिजे ना तुम्हाला? मग देव आहे. कुठं आहे देव? परत म्हणले देव आहे. कुठं शोधायचं? हृदय मंदिरे शोधून पाहे. हृदयात शोधून बघ, देव तुझ्या जवळच आहे. देव नटला नाना परी भरून उरला चराचरी. देव आपल्या हृदयातच आहे. तैसा हृदयामध्ये मी रामू असता सकळ सुखाचा आरामू का भ्रांता शिकामू विषयावरी. हृदयातच देव आहे. हां, पण आपल्याला दिसत नाही. का दिसत नाही? ती जी दिव्य असणारी देवाची ज्योत आहे आपल्या हृदयातच आहे. हां, पण दिसत नाही. का दिसत नाही? आच्छादित झालेली आहे, झाकलेली आहे. कशानं? आत्मस्वरूपावर त्यांनी महाराज मीपणाचं आवरण आलं आणि त्यांनी महाराज ते झाकलं. मग संतांच्या संगतीत, वेदशास्त्र पुराणांच्या संगतीत जावं लागेल. मग ते सांगतील हे काय मी घेऊन बसला गधड्या, तुला कोणी रे त्यांनी हे मी करायला लावलं त्याच्यामुळं दुःखी आहेस. सगळा त्रास तर त्याचाच आहे. लोक मला काय म्हणतील, लोक माझ्याकडे पाहतात, लोक माझ्याविषयी काय विचार करतील. लोक काहीच विचार करीत नाहीत. तूच विचार करतो मी असा आहे आणि लोक मला असं म्हणतात. हे तू मी असा आहे असा विचार करतोस म्हणून तुला त्रास आहे. अहम ममतेचे निलवड सवडी माते नपवतीची बापुडी म्हणून जन्म मरणाची दुथडी ढवळी ती ठेली. तुम्हाला जर तो आनंद प्राप्त करून घ्यायचा असेल तर ते आवरण मीपणाचं बाजूला काढून टाकावं लागेल. मग मात्र तुमच्याच ठिकाणी तो प्रगट होईल. साधू संतांनी हेच केलं. अंतकरणातली ती दिव्य ज्योत प्रगट केली. अंतरेची ज्योती प्रकाशली दीप्ती. मुळीची जी होती आधीच होती पण आच्छादित झालेली होती. मग त्यांना ती फक्त त्याच्यावरचं आच्छादन काढता आलं. आच्छादन काढल्याबरोबर काय झालं असेल? तेथेचा आनंद ब्रह्मांडीनं समाये. उपमेसी काय देव सुखा. योगी पुरुषाचं सांगितलं. योग्याची ओढ, योग्याची धाव फक्त आत्मस्वरूपापर्यंतच असते. योगी आत्मचिंतन करतो. योग चित्तवृत्ती निरोध. त्या वृत्तीनं आत्मस्वरूपाचं चिंतन योगी करत राहतो आणि त्याला आत्मस्वरूपाचा आनंद प्राप्त होतो. मग तो ब्रह्मांडात अशा पद्धतीने मावत नाही, त्या सुखाला उपमा देता येत नाही. अशी अवस्था योगी पुरुषाची असते. पण ते प्रमाण दिलं ना तुम्ही. त्याचं ध्रुपद म्हणताना आपण असं म्हणलो, देव नटला नाना परी भरुनी उरला चराचरी. देव तर नाना प्रकारानं सगळीकडं नटलेला आहे. सगळ्या चराचरामध्ये गच्च भरलेला आहे. या खांबात देव आहे का नाही? दाखवा ना मग. आहे ना खांबात देव? दाखवा. हिरण्यकश्यपूनं प्रल्हादाला प्रश्न विचारला, सांग तुझा देव कुठं आहे? म्हणलं सगळीकडे आहे. कोपोनिया पिता बोले प्रल्हादासी, सांग ऋषिकेशी कुठे आहे? तुझा देव कुठं आहे सांग. तुम्हाला येरू म्हणे काष्टी पाशानी सकळ आहे वनमाळी जेथे तेथे. सर्व ठिकाणी लाकडात दगडात सगळ्या ठिकाणी गच्च भरलेला आहे. मग त्यानं पुढचा प्रश्न विचारला, या खांबात आहे का? म्हणले खांबात पण आहे. मग दाखव. प्रश्न आहे तसा मी तुम्हाला विचारतो, या खांबात आहे की नाही देव? मग दाखवा ना. नाही दाखवता येत ना. आहे हे विसरू नका. मग कसा दिसेल? तो दिसण्यासारखा आहे, आपल्याला पाहता येत नाही. का दिसत नाही? आवरण, आच्छादन, त्याच्यावर आच्छादन आलेलं आहे. कशाचं आच्छादन आहे? नाम आणि रूपाचं आच्छादन आहे. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अहंकाराचं आच्छादन आहे आणि जगतामध्ये परमात्मा गच्च भरलेला आहे. त्याच्यावर आच्छादन आहे. कशाचं असेल तर नावाचं आणि रूपाचं, नामरूपाचं आच्छादन आहे. हे आच्छादन बाजूला करा, तुम्हाला त्याच्यातच देव सापडेल. या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. जे तत्वज्ञानी असणारे संत आहेत ते त्याचा स्वीकार करतात. काय करतात? ते नामाचा आणि रूपाचा त्यांनी मला त्याग करतात आणि त्याच्या ठिकाणी असणारे जे मूळ चैतन्य आहे त्याचा स्वीकार करतात. ज्या दिवशी तुम्हाला ज्ञानाच्या माध्यमातून ही दृष्टी प्राप्त होईल त्या दिवशी त्यांनी महाराज याच्या आतमध्ये असणारी ती दिव्य ज्योत आंतरीची, याच्या आत असणारी ज्योत आहे आंतरीची ज्योती,
प्रकाशली दीप्ती मुळीची जे होती याच्यात देव पूर्वीचाच आहे. म्हणजे संत आले, त्यांनी आमच्या डोक्यावर हात ठेवला, त्यांनी तत्वबोध प्राप्त करून दिला आणि मग अशा पद्धतीनं त्यांनी या चराचरात देव आणून ठेवला ना आम्हाला दिसला. असं नाही, तो त्यांनी आणून ठेवला असं नाही, मूळचाच होता, तुला दिसत नव्हता, तू डोळ्यावर झापड घेऊन फिरत होतास. उरला तो अवघा हरी, आपणा बाहेरी नलगे ठाव धोंडावा, दुजे खंडे तरी अवघा उरला हरी. अवघा उरला तो अवघा हरी, आपणा बाहेरी नलगे ठाव धोंडावा. द्वैत नावाची गोष्ट जोपर्यंत तुम्ही बाजूला करणार नाहीत तोपर्यंत परमात्मा दिसणार नाही. म्हणून सगळ्या चराचरात तो विठ्ठल गच्च भरलेला आहे. मी म्हणतो असं नाही, सगळी प्रमाण आहेत. विठ्ठल जळी स्थळी भरला रिता ठावन. आपल्याला विठ्ठल माहिती आहे की नाही? तुम्हाला विठ्ठल माहिती आहे म्हणून तुम्ही आले की नाही पंढरपुरात, आहे की नाही? मग कुठं राहतो विठ्ठल? आता तुम्ही थोडे थोडे जागे व्हायला लागले, आहे की नाही? दुपारच्या खिचडीचा जास्त जोर होता, आता त्याच्यावर परत भगर थापायची. मग जरा जास्त होईल नाही का? जोर कमी करा आणि मला सांगा, विठ्ठल माहिती आहे की नाही आपल्याला? कुठं राहतो विठ्ठल? पंढरपुरात, आहे की नाही? कुठं? विटेवरती, आहे ना? व्यापुनी राहिला अचळ, आहे की नाही? कुठं राहतो विठ्ठल? थोडा जोर लावा ना डोक्याला. हृदयात राहतो. बरं, हृदयात राहतो, पहिलं उत्तर बरोबर आहे. अजून चराचरात राहतो. कोणतरी म्हणलं चराचरात, दुसरं उत्तर बरोबर आहे. हे प्रमाण आहे ना. विठ्ठल जळीस्थळी भरला रिता ठाव नाही उरला, आजम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलाचे विठ्ठल. हृदयामध्ये विठ्ठल राहतो ह्याचं चिंतन आपण ऐकलं, त्याच्यावर मीपणा येऊन बसलेला आहे म्हणून दिसत नाही. मीपणाचं आवरण घालवलं, विठ्ठल हृदयात दिसला, तिथीचा आनंद ब्रह्मांडीनं समाय, उपमेशी काय देव सुका, एका ठिकाणी जुळलं. आता तो सगळ्या चराचरात आहे ना विठ्ठल. मग आपल्याला दिसतो का? खरं सांगा. आहे इथपर्यंत तुम्हाला कळालंय. आता प्रमाण असल्या कारणाने तुम्ही म्हणणारच महाराज ते लोक फार बोलके झालेले आहेत आता ते. खरं सांगतो मी तुम्हाला, ते त्यांनी महाराज प्रमाण वगैरे पाठ करून सगळं आपण सांगू शकतो. सांगणं वेगळं. मी म्हणाल तुमच्यासमोर विठ्ठल जळीस्थळी भरला, पण फक्त भरला म्हणणं इथपर्यंत थांबून चालणार नाही, मला दिसला पण पाहिजे ना. मग आपल्याला म्हणता आलं की नाही? म्हणा विठ्ठल जळीस्थळी भरला, म्हणा बरं सगळ्यांनी. रिता ठाव नाही उरला. आता म्हणा आजिम्या दृष्टीने पाहिला. खरंच पाहिला का तुम्ही? फक्त म्हणले नाही, खरंच पाहिला का म्हणले? खरं सांगा तुम्ही मला. पाहिला? जर पाहिला विठ्ठल सगळ्या चराचरात, लोकांनी भांडणं होतील, सासूबाई सुनबाई एकमेकावर खार खातील, भाऊबंदकीचा प्रश्न शिल्लक राहील, पोलीस खात्याची गरज पडेल. का पडणार नाही? हो, देवच देव सगळीकडे भरला, देव नरला नटला नाना परी. सगळीकडे देवच गच्च भरला. लोक देवाबरोबर भांडणं करतील? नाही करणार. मग भांडणं करीत नाहीत का लोक जाऊ द्या, लोकांचं द्या सोडून. काय करायचं लोकांचं आपल्याला? तुमच्याच मनाला विचारा. आपण त्यांनी महाराज द्वेष, मत्सर, ईर्षा या सगळ्या गोष्टी आपल्या पोटात घेऊन फिरतो की नाही? खरं सांगायचं. फिरतो ना महाराज. हे द्वैत आपल्या पोटात आहे. मग हे जर आपल्या पोटात आहे तर आपल्याला विठ्ठल दिसतो का? नाही दिसत. तो विठ्ठल आपल्याला दिसत नाही. आपण फक्त म्हणतो आजम्या दृष्टीने पाहिला, असं म्हणता येतं, पण प्रत्यक्ष पाहण्याकरिता काय असावं लागतं? त्याला ज्ञानाची गरज आहे. मग ज्ञान ज्या दिवशी प्राप्त करून घ्याल मग तुम्हाला दृष्टी प्राप्त होईल. म्हणून त्यांनी म्हणलं आजम्या दृष्टीने पाहिला. मग तुम्हाला ज्ञानाची दृष्टी आली पाहिजे. मग ती ज्ञानाची दृष्टी आली की तुम्हाला जे दिसल त्याचं नाव आहे विठ्ठल. म्हणून त्यांनी शून्य स्थावर जंगम व्यापुनी राहिला अकळ. बाप रखुमादेवरू विठ्ठल सकळ. ज्ञानोबराय म्हणतात सगळ्या ठिकाणी विठ्ठलच आहे. शून्य स्थावर जंगम सगळं त्याने व्यापून टाकलेलं आहे. विठ्ठलच लावेला चाळा विश्व विठ्ठले. सगळ्या विश्वात विठ्ठलच गच्च भरलेला आहे महाराज. विठ्ठला वाचून काहीच शिल्लक नाही. सर्वत्र त्यांनी विठ्ठल गच्च भरलेला आहे. विठ्ठल जिथं राहतो त्याला काय म्हणतात? पंढरपूर. विठ्ठल कुठं राहतो?
पंढरपुरात. मग सगळ्या ब्रह्मांडात पाहिल्यानंतर जर आपल्याला विठ्ठलच दिसायला लागला तर ब्रह्मांड काय आहे? हा, सर्वत्र वैकुंठ गेले असे, सर्व ठिकाणी परमात्माच परमात्मा. मला 3 प्रकरणं सांगायचं ना, 2 प्रकार झाले. आतमध्ये शोधून बघा, अज्ञानाचं मीपणाचं आवरण त्याच्यावर आलेलं आहे, घालवा, आतमध्ये विठ्ठल दिसेल. परिणाम तेथेचा आनंद ब्रह्मांडीनं समाये, उपमेसी काय देव सुखा. जुळलं ना? दुसरं, सगळ्या चराचरात परमात्मा गच्च भरलेला आहे. दिसतो का? नाही दिसत. का? आवरण आलेलं आहे म्हणून. कशाचं आवरण आहे? नाम आणि रूपाचं आवरण आहे. नाम आणि रूप हे मायेचे त्यांनी घटक आहेत. परमात्मा सच्चिदानंद स्वरूप आहे, याच्यात अस्तित्व, भातित्व, प्रियत्व परमात्म्याचं आहे आणि नाम रूप मायेचं आहे. मायेचा पडदा बाजूला करा, आतमध्ये परमात्मा आहेच. हा, याच्या आत परमात्मा आहे. अंतरीची ज्योती तुम्हाला दिसेल. हा, अंतरीची प्रकाशली दीप्ती, सगळ्या जगात तिचा प्रकाश पडेल. मुळीची जी होती पूर्वीचीच आहे, आच्छादिली, ती आच्छादित झालेली आहे नामरूपाने. ते नामरूपाचा पडदा बाजूला करा आणि मग मात्र त्यांनी महाराज तुम्हाला त्याच्याच ठिकाणी तो परमात्मा प्रतीतील येईल आणि तिथेचा आनंद ब्रह्मांडीनं समाये. मग मात्र तिथला आनंद ब्रह्मांडातही सामावला जाणार नाही. तुम्ही ऐका बरं सगळ्यांनी मी काय सांगतो ते. ज्याला आतमध्ये परमात्म्याचं दर्शन झालं त्याचा आनंद ब्रह्मांडात मावत नाही. त्याला एवढं सुख होतं की त्याला उपमा देता येत नाही. ज्याला दृष्टी प्राप्त झाली आणि चराचरात परमात्मा दिसू लागला, त्याचा आनंद ब्रह्मांडात सामावला जात नाही. त्याला उपमा देता येत नाही, एवढं सुख प्राप्त होतं. आत विठ्ठल बाहेर विठ्ठल, मीच विठ्ठल माझं भासत असे. आता विठ्ठला वाचून काही राहिलंच नाही. काय ते तुमचं प्रमाण आहे, आरशात पाहायला गेले आणि त्याच्यात सुद्धा मला मीच विठ्ठलच दिसायला लागला. म्हणजे आपलं तोंड पाहण्याकरिता आरसा घेतला. मग आता आपलं तोंड पाहायचं आरशात म्हणल्यानंतर आपलंच दिसायला पाहिजे की नाही? आरसा घेतलं, कोणाचं तोंड दिसणार? आपलं दिसणार. पण दर्पणात पाहायला सुरुवात केली, मी नाही दिसलो, विठ्ठलच दिसला. म्हणजे दर्पणी पाहता काय काय दर्पणी पाहता रूप न दिसे आपुले, बाप रखुमादेव मजा ऐसे केले. फार लांब बसले तुम्ही. म्हणून दर्पणी पाहता रूप न दिसे आपुले. ज्ञानोबराय म्हणतात, दर्पण हातात घेतलं, स्वतःचं रूप पाहण्याचा प्रयत्न केला, दिसलंच नाही. मग काय दिसलं? बाप रखुमादेवरू मज केले ऐसे. मग काय दिसलं त्या आरशामध्ये? तो विठ्ठलच दिसला. म्हणजे आत पाहिलं तरी विठ्ठल आणि बाहेर पाहिलं तरी विठ्ठल, दर्पणात पाहिलं तरी विठ्ठल. असंच करून ठेवलंय मला त्या विठ्ठलानं. असा भाव अंतकरणात प्रगट झाला. असा जर भाव प्रगट झाला ना तर तेथेचा आनंद ब्रह्मांडीनं समाये, उपमेशी काय देव सुखा. 2 विठ्ठल झाले आता, हे की नाही? आतमध्ये विठ्ठल, सगळ्या चराचरात विठ्ठल, आता हरी बाहेर हरी, हरीने घरी कोण दिले. इथं जर त्यांनी आत्मस्वरूपात तुम्ही त्याला पाहण्याचा प्रयत्न करत असाल, ऐकतात ना तुम्ही सर्वजण? देव विठ्ठल राहतो त्या ठिकाणाला काय म्हणतात? पंढरपूर, हे की नाही? मग हे शरीर आहे, याच्या आतमध्ये आत्मा कोण आहे? विठ्ठल आहे. मग आत्मरूपी विठ्ठल जर या शरीरात राहतो, शरीर कोण आहे? पंढरपूर. देह ही पंढरी, आत्मा पांडुरंग, है की नाही? म्हणजे शरीर काय झालं आता? पंढरपूर, आणि आत्मा काय झाला? पांडुरंग. अशा पद्धतीनं आपल्या जवळ पाहता येतो, बरोबर आहे की नाही? आता तोच परमात्मा सगळ्या चराचरात गच्च भरलेला आहे. चराचरात गच्च भरलेला परमात्मा आहे आणि तुम्हाला दृष्टी प्राप्त झाली आणि तुम्ही पाहिला, तुम्हाला तो दिसला. म्हणजे तुम्ही कोणाचं दर्शन घेतलं? विठ्ठलाचं. कुठे घेतलं? चराचरात. विठ्ठल राहतो त्या ठिकाणाला काय म्हणतात? पंढरपूर. तुम्हाला बावळला का काय? तेच 3 बारे म्हणतो. नाही, हे दुसऱ्या टप्प्यातलं आहे. मी बावळलो नाही, दुसऱ्या टप्प्यातलं आहे. पहिलं पंढरपूर पाहिलं आपण, आता हे दुसरं सांगतो मी तुम्हाला. मला तिसरं पण सांगायचं ना. मग तिसऱ्यापर्यंत गेलं पाहिजे, दुसऱ्यातूनच तिसऱ्यात जावं लागेल ना. पंढरपूर, पंढरीचा महिमा सांगा म्हणले ना महाराज तुम्ही, म्हणून सांगतोय. लक्षपूर्वक ऐका. जिथं विठ्ठल राहतो त्याला काय म्हणतात? पंढरपूर. आणि आता आपल्याला ज्ञानदृष्टी प्राप्त झाली आणि चराचरात विठ्ठल दिसायला लागला. मग आता विठ्ठल राहण्याच्या ठिकाणाला पंढरपूर म्हणतात की नाही? मग हे चराचर काय झालं? पंढरपूर. ज्याला विठ्ठलच पाहायचा ना,
जो विठ्ठलाचा ओरिजिनल भक्त आहे ना त्याला चराचर पंढरपुरासारखं दिसतं आणि तो विठ्ठल त्यांनी त्याच्यामध्ये गच्च उभा राहिलेला दिसतो. महत्त्वाचा भाव आहे. पण चराचरात जरी त्यांनी परमात्मा गच्च भरलेला असला तरी त्याचा दिव्य आनंद जर घ्यायचा असला, त्याचं सुख जर घ्यायचं असलं तर ते असं सहजासहजी सर्व चराचरातून घेता यायचं नाही महाराज. महत्त्वाची गोष्ट आहे की नाही. बाबा सांगायचे, बाबांचं ठरलेलं उदाहरण असायचं. ते म्हणायचं छोटंसं बाळ आहे, जन्माला आलेलं नुकतंच महिनाभराचं, आणि त्याला भूक लागली. मग भूक लागल्यानंतर त्याला शांत कोण करू शकतं? जर्सी गाय नाही, म्हणजे दूध पाजतात ना जर्सी गायचं. आताच मला ओंकारने सांगितलं दूध पाजल्याने काय होतं. बाजारातलं दूध बाळाला पाजलं, फूड पॉयझन झालं. केवढा त्रास सहन करावा लागतो. बाळाकरता त्यांनी महाराज आई महत्त्वाची असते. आईचं दूधही फार महत्त्वाचं असतं. बाळ रडायला लागलं, आई त्याच्याजवळ गेली आणि त्या आईनं ते बाळ रडतं म्हणून त्याच्या तोंडामध्ये करंगळी घातली. बाळ रडायच थांबेल, त्याचं पोट भरेल, ते शांत होईल. आई नाही का जवळ घेतलेलं नाही का, करंगळी तोंडात घातली नाही का, शांत का नाही झालं? त्याला कोण शांत करू शकतं? आई. करंगळी त्याच्या तोंडात घातल्यानं ते शांत व्हायचं नाही. त्याला गरज दुधाची आहे आणि ते दूध त्याला स्तनपान केल्यानंच प्राप्त होईल. आई तर सगळ्या अंगात आईच आहे महाराज. डोळे, कान, नाक, चेहरा, हात, पाय हे सगळं मिळूनच तिला काय म्हणतात? आई. सगळ्या ठिकाणी आई आहे. पण बाळाला जर शांत करायचं असेल तर बोट तोंडात घालून शांत होईल का? नाही, स्तनपानच केलं पाहिजे तर शांत होईल. म्हणजे त्याने विशिष्ट भाव सांगितला. महत्त्वाची गोष्ट आहे की नाही. तसा चराचरात विठ्ठल गच्च भरलेला आहे आणि त्याचा आनंद तुम्हाला प्राप्त करून घ्यायचा आहे, त्याचं सुख तुम्हाला भोगायचं आहे. मग विशिष्ट जागा असली पाहिजे. मग काय करावं लागेल? विशिष्ट जागा शोधावी लागेल. कुठं आहे की तिथं. आता दुसरं उदाहरण सांगतो, हे नाही तुम्हाला कळालं तर. हे बाबा सांगायचा दृष्टांत तो मी सांगितला. तुम्ही आता प्रवास करत आलो की नाही, आपण काही पायी आलो नाही. आपण बसमध्ये बसून आलो, आपण आपल्या गाड्यांमध्ये बसून आलो, हे की नाही. त्या गाड्यांमध्ये प्रवास करायचा असला तर गाडीचं स्वरूप जरा बारकाईनं बघा. तुला असे टायर असतात, हे की नाही, 4. मग 4 चाकी गाडी असते ना, तिला टायर असतात. त्या टायरमध्ये हवा भरली जाते. आता पायी यायचं म्हणलं काय हवा नाही भरावं लागत. हवा भरल्याशिवाय पायी जात नाहीत लोक. नाही कळलं तुम्हाला? फक्त ती वेगळ्या प्रकारची हवा असते. अरे बाबा चल ना पंढरपूरला, घरी बसून काय करतो. एका अशी त्यांनी महाराज एक स्त्री होती आणि तिला त्यांनी महाराज दुसरीनं हवा भरली. कळलं ना तुम्हाला? आता दुसरी हवा भरली. ती म्हणले घरी बसून काय करते, चल ना पंढरपूरला. मग ती त्यांनी महाराज पंढरपूरला जायला निघाली. तिनं आपली पडशी बिडशी सगळं उचललं, पण शुद्ध प्रापंचिक होते. काय बिघडलं का? पाऊस यायला लागला बाप्पा, थंडी वाजते. ऐका जाऊ द्या. तुम्ही ऐकतात ना पण सर्वजण काय सांगत होतं? हवा पंढरपूरला निघाली तशी नाही, तिला दुसरीने हवा भरली आणि हवा भरल्यानंतर हवा भरावी लागते. ती म्हणली चल पंढरपूरला, फार चांगलं असतंय, असं असतंय तसं असतंय. मग तिनं निर्णय केला की आपल्याला पंढरपूरला जायचं. पण अशी शुद्ध प्रापंचिक होती मावशी की जिला पंढरपूरला जायची भावना नव्हती, पण फक्त हिनं तिला हवा भरलेली होती. निघाली आणि वेशीपर्यंत गेली. मी नाही म्हणत बरं, माझ्याकडे प्रमाण आहे. तो काय म्हणतात, आवाज चालली पंढरपुरा. वेशीपासून आली घरा, वेशीपर्यंत गेली, तिथून मागं आली आणि सुनबाईला उपदेश करायला लागली. बराच उपदेश केला. ती म्हणली हे बघ, मी आता चाललेलं आहे पंढरपूरला. जर मी गेल्यानंतर एखादा गोसावी आला तर त्याला काही देऊ नको. सासू पंढरपूरला गेली म्हणून सांग, त्याला काही देण्याच्या भानगडीत पडू नको. बरं एवढं सांगून मी जाते म्हणले. आता गेली परत आली 2-4 पावलं चालून. परत तिला म्हणली माझे हातीचा कलवडू मज वाचून नको फोडू. कलवड कळतो का तुम्हाला? गवऱ्या थापायच्या, चांगल्या वाळवायच्या आणि एकावर एक रचायच्या आणि त्याला बाहेरून शेणानं त्याने अशा पद्धतीने लिपून घ्यायचं, त्याला कलवड म्हणतात. मग तिनं सुनबाईला सांगायला सुरुवात केली माझे हातीचा कलवडू मज वाचून नको फोडू. मी आल्याशिवाय फोडायचं नाही.
मी 15 दिवस पंढरपूरला जाणार आहे, तोपर्यंत काही करताना इंधन वापर कशाचं, लाकडं आण कुठून, रानशेनी गावऱ्या गोळा कर, पण कलवड फोडायचा नाही, तिचा जीव त्याच्यात अडकलेला आहे. असं सगळं करून अभंगाचा शेवट आहे. तुकोबाराय म्हणतात, ती म्हणली आता मला पंढरपूरला जावं वाटत नाही, मुले लेकरे घरदार हेची माझे पंढरपूर, माझं पंढरपूर हेच आहे, माझी मुलं लेकरं घरदार हेच माझं पंढरपूर आहे. गेलीच नाही पंढरपूरला. हवा भरली होती म्हणून वेशीपर्यंत गेली हवेच्या जोरावर, तिथून परत आली. हवा भरल्याशिवाय ते पण पायी येत नाहीत. तसं आपण पण आलेलो आहोत, गाडीत आलेलो आहोत. गाडी ही त्या टायरवर चालते आणि टायरमध्ये हवा भरावी लागते, आहे की नाही. मग ती हवा भरली त्या टायरमध्ये आपण येण्याकरिता निघालो आणि कर्मधर्म संयोगाने एका टायरमधली हवा गेली आणि हवा एका टायरमधली गेल्यानंतर गाडी थांबली. मग आता तुम्हाला काय करावं लागणार, हवा भरावं लागणार. हवा भरल्याशिवाय कसं काय तुम्ही गाडी चालवणार आहात. हवा कुठं नाही, हवा नाही अशी जागा. हवा सगळीकडे हवाच हवा आहे. आता तो माणसांची सुद्धा हवा आहे मला, माणसं सुद्धा हवा करतात. हवाच हवा सगळीकडे, सगळीकडे हवा गच्च भरलेली आहे आणि टायरमधली काय गेलेली आहे, हवा. मग गाडी कशी चालू होईल आता, हवा भरल्यानंतर. भरा ना मग, हवा नाही का, कुठं नाही हवा, सगळ्या ठिकाणी आहे. गाडीतली काय गेली, हवा. भरा ना मग, येईल भरता नाही. मग हवा भरण्याकरिता काय करावं लागेल, त्याला पंपवर जावं लागेल, त्या आहे ना, त्याला काय म्हणतात, पंक्चरवाल्याकडे जावं लागेल असं म्हणा, काहीतरी नाव असेल ना त्याला, कॉम्प्रेसर आहे की नाही, तिथं जावं लागेल. मग त्या कॉम्प्रेसरच्या माध्यमातून त्याच्यामध्ये हवा भरली जाईल आणि मग ती गाडी परत चालायला सुरुवात करेल. सगळ्या चराचरात हवा नाही का, आहे. त्या हवेवर त्यांनी तुमची गाडी चालली का, नाही. मग हवा भरावी लागली का, नाही लागली, पण ठराविक ठिकाणी जाऊन भरावी लागली. हाच महत्त्वाचा विचार आहे. आता मला सांगा, चराचरात विठ्ठल आहे की नाही, आहे. त्याचा आनंद तुम्हाला घ्यायचा की नाही, घ्यायचा. पण चराचरात आई सगळी आईच आहे की नाही. मग करंगळी तोंडात दिल्याने त्याचं पोट भरलं का, नाही भरलं, त्याला स्तनपानच करावं लागलं. तसं त्यांनी महाराज परमात्म्याचा आनंद तुम्हाला घ्यायचा आहे. किती घ्यायचा, ब्रह्मांडीनं समय एवढा घ्यायचा. त्याचं सुख तुम्हाला भोगायचं. किती भोगायचं, उपमास देता येणार नाही इतकं भोगायचं. मग चराचरात देव नाही का, आहे ना, मग भोगा ना सुख. आता नाही भोगतायत, मग काय करावं लागेल, विशिष्ट ठिकाणी जावं लागेल. कुठं आहे विशिष्ट ठिकाण, जम्बोया द्वीपा माझी एक पंढरपूर गाव गा. काय पुढं, धर्माचे नगर देखा विठू पाटील त्याचे नाव गा. ही जागा आहे. चला जाऊ तया गा खाया, काही भोजन मागाया, विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो गा. जम्बोया द्वीपा माझी एक पंढरपूर गाव गा. हे पंढरपूर आहे. या पंढरपुरामध्ये ज्याला आपण आत्मतत्व म्हणतो, तो आत्मा सच्चिदानंद रूप आहे. या संपूर्ण चराचरामध्ये नामरूपाच्या आत गच्च भरलेला परमात्मा तो सच्चिदानंद रूप आहे. त्याला आपल्याला भोगायचं आहे. योगी पुरुष त्यागनी जोपर्यंत समाधी लावून बसतो तोपर्यंतच सुखी होतो. समाधीतून बाहेर आला की मग मात्र त्याचा परत प्रपंचाचा कारभार सुरू राहतो. ज्ञानी पुरुष जोपर्यंत त्या वृत्तीवर आहे तोपर्यंतच त्याला सुख प्राप्त होतं. त्याची वृत्ती त्यांनी महाराज परार्धवशात बदलत राहते. मग ज्ञानाला सुद्धा सुखदुःखाची हेलकावे खावेच लागतात. फक्त एकच घटक असा आहे की जो कायमस्वरूपी सुखी आहे. सुखदुःख समान सकळ जीवांचा कृपाळ, ज्ञानाचा उद्बोध भक्तिप्रेमाचा कल्लोळ, धन्य जगी तोची एक हरिरंगिनाचे. असा काय रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे, असा तोच एक धन्य आहे जो भगवंताच्या भक्तीत नाचतो आणि नाचत नाचत भगवंताच्या त्या प्रेमाला प्राप्त करून घेतो. महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणून तो परमात्मा जर त्यांनी भोगायचा असेल तो चराचरात आहे, पण त्याला जर भोगायचा असेल तर त्यांनी विशिष्ट ठिकाणी जावं लागेल. कोणतं विशिष्ट ठिकाण आहे, परमात्मा राहतो त्याला काय म्हणतात,
पंढरपूर म्हणतात. मग तोच परमात्मा विशिष्ट रूपानं सगुण साकार होऊन तटस्थ स्वरूपामध्ये विटेवरती उभा आहे. जो त्यांनी मला स्वरूप लक्षणानं सच्चिदानंद रूप आहे, तोच तटस्थ लक्षणानं विटेवरती उभा आहे. आणि तो जिथं राहतो त्याला पंढरी म्हणतात. म्हणून तिथं आपण गेलं पाहिजे. म्हणून महाराज म्हणतात, नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळया सुख देईल. नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळया सुख देईल बेसावारे. नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळया सुख देईल बेसावारे. हसत नाचत त्याच्या गावाला जातात. मग तो काय देतो? सुख देतो, तो विसावा देतो. असा सुख देणारा विसावा देणारा परमात्मा या पंढरीत राहतो. आणि तो त्यांनी महाराज सर्वांना सुख देतो. ज्या वेळेला या परमात्म्याचं दर्शन होतं, त्या परमात्म्याचा संग प्राप्त होतो, त्यावेळेला काय होतं असं जर कोणी म्हणत असेल, महाराज म्हणतात, तेथीचा आनंद ब्रह्मांडीनं समाये उपमेशिकाय देव सुखा. म्हणून त्यांनी महाराज त्याच्यापर्यंत जरी यायचं असेल, तो विटेवर उभा असणारा कृष्ण परमात्मा आहे. गीता जेने उपदेशिली ते हे विटेवरी माऊली. तो विटेवर उभा असणारा देव सामान्य नाही, तो श्रीकृष्ण परमात्मा आहे. त्याची आपल्याला प्राप्ती करून घ्यायची आहे. कृष्ण प्राप्तीकरिता आपण 8 तास करतो आहोत. कृष्ण दर्शन लालसा, आपल्या अंतकरणात कृष्णाच्या दर्शनाची लालसा आहे. मग परमात्मा त्यांनी प्राप्त झाला पाहिजे, त्याच्या लालसेनं आपण आलेलो आहोत. पण इथं येऊन सुद्धा जर तो आपल्याशी बोलत नसेल, मग काय करायचं? तुम्ही आले, बारीला लागून दर्शनाला गेले, तो आपला उभाच होता, तुमच्याशी बोललाच नाही. आणि तुम्ही तसेच त्यांनी आले, मुखदर्शन घ्यायला गेलो, बऱ्याच वेळ उभा राहिलो, त्याच्याकडे पाहत होतो, बोललाच नाही. का बोलत नाही याचा कोणी विचार केला? दुर्ळा आंबुला केला गे माय. दुर्ळा आंबुला म्हणजे नवरा, असा त्यांनी महाराज तो पतिरूपानं त्याला स्वीकारलेला आहे. तो मशी बोलत नाही, तो माझ्यावर बोलतच नाही, असा त्यांनी महाराज सांगा प्रमाण आहे का? पाठ नाही का? आता ब्रह्मादिका तो न पडे ठाये, हलू नये चालू नये, सैरा वैरा काय बोलू नये, असा त्यांनी महाराज आंबुला म्हणजे पती त्याचा स्वीकार केलेला आहे. त्याच्याकरिता सगळं सोडावं लागतं, मग तो प्राप्त होत असतो. सगळं सोडून जर बोलला नाही, मग फार व्यथा अंतकरणात होते. हे ज्याची कारणी संसार त्यजिला, तेने का बोला धरी लागे माये, तेने का बोला धरी लागे माये, ज्याची कारणी संसार त्यजिला. या पंढरपुरात आल्यानंतर तो भेटतो, तो बोलतो, पण आपल्याशी बोलला नाही. त्यानं का बोला धरी लागे माय असा प्रश्न अंतकरणात निर्माण झाला पाहिजे. का कृष्ण बोलला नाही, का पांडुरंग बोलला नाही, त्याचं कारण सांगतात. तुम्हाला जर कृष्ण हवा असला तर भागवतातलं वर्णन सांगतो. भागवतात असं म्हणलंय, कृष्ण रुदुस्सु स्वरम राजन कृष्ण दर्शन लालसा. हे राजा, तुला जर त्यांनी महाराज तो परमात्मा प्राप्त करून घ्यायचा असेल तर रुदुस्सु स्वरम राजन, स्वस्वरात रडावं लागेल, त्याच्याकरिता कासावीस व्हावं लागेल, मग तो भेटेल. तो भेटण्याकरिता काय केलं पाहिजे? त्याच्या आधीचा मुद्दा स्वीकारला पाहिजे. तो मुद्दा जर कोणता असेल तर त्याच्या संसार वासना, मग कृष्ण दर्शना लालसा. त्याला प्राप्त करण्यामध्ये प्रतिबंध जर काय असेल तर एकच प्रतिबंध आहे, त्याचं नाव आहे संसाराची वासना. संसाराची वासना पोटात ठेवून विठ्ठल दर्शनाची जर याचना अंतकरणामध्ये असली तर विठ्ठलाचं दर्शन होणार नाही. तो विठ्ठलाच्या दर्शनामध्ये असणारा प्रतिबंध आहे. ऐकतात तुम्ही सर्वजण? किती प्रकारचा विठ्ठल पाहिला? 3. आत्मरूपी विठ्ठल. त्याच्यावर काय आवरण होतं? कशाचं आवरण होतं? मीपणाचं, अज्ञानाचं आवरण. दुसरा विठ्ठल कोणता पाहिला? चराचरात गच्च भरलेला विठ्ठल. त्याच्यावर काय आवरण आहे? नामरूपाचं आवरण. म्हणून तो आपल्याला दिसत नाही. आणि या जंबूद्वीपामध्ये त्यांनी तोच परमात्मा सगुण साकार होऊन विटेवरती उभा राहिलेला आहे. त्याला पाहण्याकरिता आपण आलेलो आहोत, त्याच्याशी बोलण्याकरिता आपण आलेलो आहोत. बोलत नाही. आच्छादन आहे. कशाचं आच्छादन? संसाराच्या वासनेचं आच्छादन. जोपर्यंत संसाराची वासना पोटात आहे तोपर्यंत परमात्मा आपल्याबरोबर बोलणार नाही. जर विठ्ठल बोलावा असं वाटत असलं, फार स्वतःला त्यांनी शाजूक समजण्यात काय अर्थ नसतो. महाराज, तुम्ही फार ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहात, तुमच्यासमोर मी मोठेपणानं त्यांनी काही पण बोललं नाही पाहिजे.
मर्यादेत बोललं पाहिजे. पण मला कळलेलं सांगतो, विठ्ठल बोलेन सुद्धा. सगळ्या संतांबरोबर विठ्ठल बोलला, सगळ्या संतांना विठ्ठल भेटला. चोखोबराय त्याच्या दारात बसत होते येऊन. ही नदी न जाते मोरी पंढरी के राया, तेव्हा हीन जाते आहे रे, मला आतमध्ये प्रवेश नाही, तुझ्या चरणांना स्पर्श करता येत नाही, काय करू, तुझ्या दर्शनाची गरज आहे असं म्हणून दारात बसायचे. आणि हा पांडुरंग परमात्मा संधी साधायचा. आता कोणीच दिसत नाही त्याला, काय फक्त इथून तेवढं दिसतं असं नाही, त्याला सगळंच दिसतं. आता मंदिराच्या दिशेनं कोणी भटकत नाही, आता मोकळा वेळ सापडणार नाही आहे असं त्याने महाराज त्यानं जाणायचं आणि तेवढ्या घाईत विटीवरून खाली उतरायचं आणि महाद्वारापर्यंत यायचं आणि चोखोबराने आणलेलं जे दही आहे ना ते त्याने पांडुरंगानं खायचं. तुम्ही ऐकता सर्वजण, चोखोबरायांकरता पांडुरंग परमात्मा विटेवरून खाली उतरून त्यांच्या हातचं दही खात होता. हे जगप्रसिद्ध आहे महाराज. का बरं? जगातली कशाचीच वासना शिल्लक राहिली नव्हती. धनाची नाही, मानाची नाही, प्रपंचाची नाही, वेल मांडवाला न्यायची नाही, कशाचीच नाही महाराज. सगळ्या वासना संपल्या होत्या. एकच वासना होती, देव भेटावा, देव बोलावा, देव दिसावा, देवानं जवळ घ्यावं, मस्तकावरून हात फिरवावा, हृदयाला लावावं, त्याचं सानिध्य प्राप्त व्हावं. याच्यापेक्षा दुसरा कोणताच भाव पोटात नव्हता. असा भाव घेऊन जो या पंढरपुरात येईल, कळतं ना मी काय सांगतो ते, असा भाव घेऊन जो या पंढरपुरात येईल त्याला देवाला भेटायला जायची गरज पडणार नाही, देव त्याला भेटण्याकरिता येईल. महत्वाचा मुद्दा आहे. आवरण घालावं लागेल ना, त्याच्यावरचं आच्छादन घालवावं लागेल ना. संसाराची वासना घेऊन जर पंढरपुरात आले असाल तर आपल्याच्यानं देवाचं दर्शन होणार नाही. माझं म्हणणं जर पटत असलं तर बघा, आवरण घालवा, देवाला म्हणा, देवा काहीच नको, तू पाहिजे, तुझ्या वाचून काहीच नाही पाहिजे, तो मज भावा, तो मज भावा, वेळोवेळा भावा पांडुरंग. ज्ञानोबरांना असंच झालं महाराज. हे आजे संसार सुफळ झाला गे माये, देखियले पाय विठोबाचे, तो मज भावा, तो मज भावा, वेळोवेळा भावा पांडुरंग, तो मज भावा, तो मज भावा. तोच मला पाहिजे. याचा अर्थ काय होतो? बाकीच्या सगळ्याला रिजेक्ट करून टाकलं. रिजेक्ट करणं कळतं ना तुम्हाला? आपल्याला काय काय पाहिजे ऐकताना तुम्ही झोपले का? आपल्याला काय काय पाहिजे? यादी तयार करा. आपल्याला काय काय पाहिजे? ज्या दिवशी मन म्हणाल ना काहीच नाही पाहिजे, त्या दिवशी सगळ्या वासना संपल्या. आणि सगळ्या वासना ज्या दिवशी संपल्या, समजायचं आच्छादन निघून गेलं. आणि ज्या दिवशी आच्छादन गेलं त्या दिवशी ज्योत प्रगट झाली म्हणून समजा. हा विठोबा त्याच दिवशी प्रगट होईन ज्या दिवशी सगळं आच्छादन जाईन. आणि मग मात्र त्याने आनंद होईन. किती होईन? ते म्हणले, तेथीचा आनंद ब्रह्मांडीनं समाये, उपमेसे काय देव सुखा. तोच आनंद चोखोबरायांना झाला, तोच आनंद ज्ञानोबरायांना झाला, तोच आनंद तुकोबरायांना झाला. सगळ्यांना तोच आनंद झाला. का? काहीच आच्छादन शिल्लक राहिलं नाही, काही मागायचं राहिलं नाही, काही पाहायचं राहिलं नाही, काही मिळवायचं राहिलं नाही. आणि अशी अवस्था प्राप्त करून या पंढरीत आले आणि पंढरीत भगवंताचं भजन करायला लागले. तो परमात्मा त्यांनी प्रगट झाला, हृदयाला लावलं आणि सगळं जग त्यांनी बाजूला निघून गेलं. एवढा आनंद झाला. तिथीचा आनंद ब्रह्मांडीनं समाये, उपमेशी काय देव सुखा. त्या सुखाला उपमा देता येत नाही. एवढा आनंद ज्ञानोबरायांनी भोगलाय महाराज याच जागेवरती. फक्त ज्ञानोबरायांनी नाही, ते म्हणले, तुका म्हणे जाते सनकादिक देहात, ते आमुचे कुलदैवत पांडुरंग. तोच आनंद सनकादिकांनी भोगला, तो व्यासादिकांनी भोगला, तो नारदांनी भोगला, तो सगळ्या संतांनी भोगला. न सरे लुटिता मागे बहुता जनी, जुनाट हे खाणी उघडली. सिद्ध महामुनी साधक संपन्न, जिये जतन केले होते. पायाळाच्या गुणे पडिले ठाऊके, जगा पुंडलिके दाखविले. हा जगाचा मालक त्यांनी पुंडलिकानं दाखवला. आणि म्हणून तो त्यांनी आपल्या सर्वांना कळाला. ऐका, 3 प्रकारचे त्यांनी महाराज आच्छादन घालवल्याशिवाय तुम्हाला तो दिव्य आनंद प्राप्त व्हायचा नाही. तो हृदयात
आहे आत्मरूपाने, त्याच्यावर अज्ञानाचं आवरण आहे, घालवा, आनंद प्राप्त होईल. तो चराचरात गच्च भरलेला आहे, त्याच्यावर नामरूपाचं आवरण आलेलं आहे, घालवा, तिथीचा आनंद ब्रह्मांडीनं समाये. आणि तो सगुण साकार होऊन विटेवरती भक्तीच्या माध्यमातून उभा राहिलेला आहे, आपल्याकरता उभा राहिलेला आहे, भाविकांसाठीच अशा पद्धतीने उभा आहे. हा महत्त्वाचा विचार आहे. अंतकरणातल्या सगळ्या वासना संसार त्यांनी महाराज घालवा, त्याचं भजन करा. तो प्राप्त झाल्याशिवाय राहायचा नाही, आणि तो प्राप्त झाल्यानंतर एवढा आनंद होईल शब्दात सांगता यायचा नाही. महत्त्वाची गोष्ट आहे. मग सगळ्या संतांनी भोगला आणि असाच पद्धतीनं भोगला. म्हणून ज्ञानाच्या माध्यमातून वेदशास्त्रांच्या माध्यमातून जाणलं, त्याचं आत्मचिंतन त्यांनी केलं, चराचरात त्याला पाहिलं, तो सगुण साकार होऊन विटेवरती उभा राहिला. आणि मग मात्र त्याचा आनंद घेतला. हो, पण असा कसा विटेवर उभा राहिला? तो काय एवढा व्यापक आहे. तुका म्हणे नभा परता अनुचाही गाभा, समक होणं ज्याचे पाय, उभा व्यापक विटे ठाय. असा त्यांनी परमात्मा जो सर्व ठिकाणी व्यापक आहे आणि समान चरण ठेवून विटेवरती उभा राहिलेला आहे. कशानं आला, कसा काय उभा केला, असं जर कोणी म्हणलं तर त्याचं उत्तर महाराज सांगतात. भावाचे मतेले निर्गुण संचाले, भावाचे मतेले निर्गुण संचाले, निर्गुण संचिले, भावाचे मथिले निर्गुण संचले. ते उभे केले, ते उभे केले पंढरीची, तेथीचा आनंद ब्रह्मांडीन समाये, तेथीचा आनंद ब्रह्मांडीन समाये. मी विनोदाने म्हणलो मग अशी आपण 9:30 वाजेपर्यंत कीर्तन करणार आहोत. मला 9:30 वाजले कळालेच नाहीत महाराज. तुम्हाला जर कळाले असतील तर मला माहीत नाही. मी घड्याळ पाहिल्यावरच मला कळालं. जे घड्याळ पाहून कीर्तन ऐकत असेल, मी काय बोललो का? तुम्ही फार सुज्ञ आहात, हुशार मंडळी आहात सर्वजण. जे घड्याळ पाहून कीर्तन करतात त्यांचं चित्त फराळाकडे लागलेलं आहे, कळलेच नाही. हवा 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 भरून टाकल्यामुळे तुम्ही बेशुद्ध झालात. महत्त्वाची गोष्ट आहे. असू द्या, असंच कीर्तन ऐकलं पाहिजे. घड्याळाचा विचार करून काय कीर्तन ऐकता? आपण आलो कशाकरिता? ते ऐकण्याकरिताच आलो ना. मग तेच आपण ऐकतो. मी काय प्रपंच सांगितलं का तुमच्यासमोर? इथपासून तिथपर्यंत मी हेच सांगतोय, देवाचं ऐकण्यासारखं आहे, विचारात घेण्यासारखं आहे. आता ज्यांना झोपा आल्या असतील त्यांचं देवावर किती प्रेम आहे त्यांच्या मनाला विचारावं. कारण जी प्रेमाची गोष्ट जर त्यांनी सुरू असली का माणसाला झोप येत नाही. जिथं खरंच प्रेमाचा मुद्दा सुरू असतो, हृदयाचा जिव्हाळा जिथं जोडला जातो ना, ते ऐकायला मिळालं, झोप कशी येईल महाराज? ज्यांना झोपा येतात ना, समजायचं यांचा जिव्हाळा नाही. आता ते झोपणारे तुम्ही शेजारी तपासून बघा. डोकला खाताना दिसला की समजायचं याचा जिव्हाळा अशा प्रकारचा आहे. फक्त त्याने महाराज तोंडीच फक्त विठ्ठल विठ्ठल म्हणतो, याच्या पोटात विठ्ठल उतरलेला नाही. तुम्हाला झोपणारी सुद्धा जोडून काढले. आता मी काय करू त्याला? तुम्ही जागे आहात माझ्यासमोर, असू द्या. सुरुवातीला ती आली होती, पण ती गेली. असो, भावाचे मथिले. थांबतो मी आता. निर्गुण संचले, ते हे उभे केले विटेवरी. बघा ना, भावाचं मंथन केलं. तो निर्गुण निराकार असणारा परमात्मा हे शब्दांच्या पलीकडचा, त्याला जर प्राप्त करून घ्यायचं असलं तर तुम्हाला भाव प्रगट करावा लागेल. भावाशिवाय परमात्मा भेटत नाही. रोज म्हणतो भावेविन देव नकळणे संदेह, आहे की नाही? भावा वाचून देव कळत नसतो. भावाची कारण किती प्रमाण आहेत महाराज? एक तर प्रमाण असं आहे, भावच देव आहे. तुका म्हणे भाव जवळी धरून आणि देव जवळ देव. तुका म्हणे भाव जवळी धरून आणि देव, जवळी धरून आणि देव, जवळी धरून आणि देव. तुका म्हणे भाव जवळी धरुणे आणि देव.
आपल्या हृदयात जर भाव असला तर तो भावच देवाला आपल्यापर्यंत ओढून आणतो. म्हणून भावाचे मथिले म्हणून आपण काय केलं पाहिजे, भावाचं मंथन करा, अंतःकरणामध्ये भगवंताविषयीचा भाव तयार करा. वारकऱ्याच्या अंतःकरणात काय असतं तर वारकऱ्याच्या अंतःकरणात भगवंताविषयीचा भाव असतो. भावनेनं वारकरी येतो. संपदा सोहळा नावडे मनाला, लागला टकळा पंढरीचा, जावे पंढरीशी आवडे मानसी, कधी एकादशी आषाढी, तुका म्हणे ऐसे आर्त ज्याचे मनी, त्याची चक्र पाणी वाट पाहे. बरोबर राहिले का एखादं चरण? 3 झाले ना, 3च चरणाचा अभंग आहे तो. म्हणून भगवान त्याची वाट पाहतो. संपदा त्याला आवडत नाही, सोहळे त्याला आवडत नाहीत. त्याला पंढरीचा टकळा लागलेला असतो. कधी मी पंढरीला जाईन असं त्याला होतं. जावे पंढरीशी आवडे मानसी, त्याच्या मनात तो भाव असतो. कधी एकादशी आषाढी, कधी आषाढी एकादशी येईन आणि कधी मी पंढरपूरला जाईन असा त्याच्या पोटातला भाव असतो. तो निघतो ना ज्या वेळेला घरातून, त्यावेळेला त्याला असं वाटतं मी जाईन आता, एवढे त्यांनी वारकरी मला भेटतील, मी फार आनंद दिंडीतून घेईन, मी त्यांनी पंढरपुरात जाईन, असं सगळं पाहतो. मग तो येतोच महाराज त्या भावनेनं. मग त्याला लांबून चंद्रभागा दिसते, तो कळस त्यांनी पांडुरंगाचं दिसतो. जळजळीत सोनसाळा कळस दिसतो सोजवळा, बरवे बरवे पंढरपूर विठोबारायाचे नगर, असा आनंद होतो त्याला. माहेर संतांचे नामया स्वामी केशवाचे, असं हे सगळ्या संतांचं माहेर आहे. लांबूनच पाहतो ते कळस पाहिलं की फार आनंदी होतो. चंद्रभागा डोळ्यानं पाहिलं की सगळे पाप धुवून जातात. एकाच वेळेला सगळ्या पापांना घालवण्याचं सामर्थ्य चंद्रभागेत आहे. लगेच चंद्रभागेत स्नान करतो, त्या पताक बुडवतो त्या चंद्रभागेमध्ये. मग पुंडलिकरायांचं दर्शन घ्यायला जातो. चंद्रभागा लिंग पुंडलिक, पुंडलिकाचं दर्शन घेतो. मग असं त्यांनी घाईघाईनं पावलं चालत त्यांनी महाराज त्या पायऱ्या चढतो. तो चढत त्यांनी महाराज महाद्वार चौकात येतो. मग घाईघाईनं त्यांनी महाराज हनुमंतराय एका बाजूला आहे, त्यांना नमस्कार करतो. मल्लिकार्जुन महादेव आहे, त्याच्याकडं पाहून लांबून नमस्कार करून पुढे चालतो. मग चोखोबर आहे, त्यांनी महाद्वारात आहेत, त्यांना नमस्कार करतो. मग नामदेव पायरीवर डोकं ठेवतो, घाईघाईनं वरती जातो. आतमध्ये प्रवेश केला महाद्वारातून की डाव्या हाताला गणपती बाप्पा बसलेत, त्यांना नमस्कार करतो. 4 पायऱ्या खाली उतरतो. डाव्या हाताला पुन्हा दत्तपारावर त्यांनी जाऊन दत्तप्रभूंना पाहतो. 2 दीपमाळी डोळ्यासमोर दिसतात. लाकडी सभा मंडपातून आतमध्ये प्रवेश करतो. मग 16 खांबी मंडप येतो, त्याच्या आतमध्ये घुसतो. त्याच्यामध्ये गरुड खांबाचा मंडप असतो. फार प्रेमानं गरुड खांबाला आलिंगन देतो. त्याच्या पुढे गेले की रंगशिळा असते, त्याच्यावर उभा राहतो. तिथून पांडुरंगाला पाहतो. हृदय भरून येतं, डोळे भरून येतात, कंठ दाटून येतो. 2 कान धरतो. कान धरून नाचेन गरुड पारी अशा पद्धतीने नाचतो. आणि मग भगवंताच्या दिशेनं त्यांनी त्याची पावलं पुढे पुढे घाईघाईनं सरकतात. आणि मग त्या भगवंताला डोळे भरून पाहण्याकरिता अट्टहास करतो. तो देव त्याला डोळे भरून त्यांनी अशा पद्धतीने पाहायला मिळतो. हे समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जघननिहित पाणिम मंडनम मंडनानाम तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम सदय धवल हासम विठ्ठलम चिंतयामी. असं विठ्ठलाचं चिंतन करतो. तो कमरेवर हात ठेवून उभा आहे. सावळा सुकुमार आहे. त्याचे चरण कर्दळीच्या गाभ्या समान कोमल आहेत. त्याच्या पायाची नख स्फटिकासारखे दैदिप्यमान आहेत. त्याच्या पायामध्ये सुंदर असणारे नुपुरं त्यानं घातलेले आहेत. त्यानं पिवळा पितांबर परिधान केलेला आहे. त्याची कंबर सिंहासारखी लवचिक आहे. त्यानं 2 हात कमरेवर ठेवलेले आहेत. एका हातामध्ये शंख, एका हातामध्ये पद्म धारण केलेलं आहे. त्याचं उदर त्रिवलीनं युक्त आहे. त्याची नाभी अतिशय सखोल आहे. वक्षस्थल म्हणजे छाती त्याची विस्तीर्ण आहे. त्याच्या छातीवर ब्राह्मणानं मारलेल्या पायाचा ठसा श्रीवत्सलांछन अतिशय सुंदर शोभून दिसत आहे. त्याचा कंठ शंखासारखा सुंदर आहे. त्याच्यात त्यानं कौस्तुभ मणी धारण केलेला आहे. त्याच्या मुखकमलाची आभा काही आगळी वेगळीच आहे. त्याची हनवटी अतिशय मोहक आहे. त्याचे कपोल म्हणजे गाल अतिशय दिव्य आहेत. त्याची नासिका म्हणजे नाक सरळ आहे. त्याच्या भुवया धनुष्याकृती आहेत. त्याचे डोळे कमला समान आनंददायक आहेत. उंच असणारं कपाळ आहे. त्याच्यावर मलयागिरी चंदन लावलेलं आहे. केशराची उटी दिलेली आहे. त्याच्यावर त्याच्या आवडीचा बुक्का त्यानं लावलेला आहे. त्याच्या मस्तकावर सोनेरी रंगाचे कुरळे केस आहेत. त्यानं मोर मुकुट धारण केलेला आहे. कानामध्ये माशाच्या आकाराची मकराकार कुंडले आहेत. त्याचे ओठ कुंदरू फुलासारखे लाल आहेत. दात रत्नांची ओळी ठेवल्यासारखे सुंदर आहेत. तो स्मित हास्य करतोय. भक्तांकरताच उभा आहे. असा देव डोळे भरून पाहिला की फार आनंद होतो. प्रथम भेटी आलिंगन, मग चरण वंदावे अशा भावनेतून त्यांनी महाराज कडकडून त्याला मिठी मारावीशी वाटते. त्याच्या चरणावर त्यांनी वारकरी मस्तक अशा पद्धतीने ठेवतो. त्याला फार आनंद होतो. मागील परी हार पुढे नाही शीन झाली आदर्शन एक वेळा अशी अवस्था
अवस्था त्याला झालेली असते आणि भगवंताच्या भक्तीमध्ये चिंब होऊन जातो. का हे सगळं होतं? तो भाव घेऊन आलेला असतो. त्या भावाचं त्यानं मंथन केलेलं आहे. म्हणून ते निर्गुण निराकार असणारं तत्व, जे आत्मरूपानं सर्व ठिकाणी ब्रह्मरूपानं व्याप्त असणारं तत्व, ते संचलं म्हणजे सगुण साकार झालं आणि विटेवरती त्याने उभं राहिलं. आणि मग त्याच तत्वाला विटेवरती पाहिल्यानंतर काय झालं तर तेथेचा आनंद ब्रह्मांडने समाये, उपमेसी काय देव सुखा. आता त्याला दुसरी काही उपमा देता येत नाही. मग तो देव डोळे भरून त्यांनी भक्ताकडे पाहतो, हृदयाला लावतो, मस्तकावरून हात फिरवतो, सगळा गोतावळा प्राप्त होतो. पुंडलिकासारखा भाऊ भेटतो, चंद्रभागेसारखी बहीण भेटते, सगळे त्यांनी आप्तच वारकरी अशा पद्धतीने भेटतात. रुक्माई फार प्रेमानं जवळ करते, अशा पद्धतीनं सर्वजण त्यांनी भेटतात. मग त्याला जगाची काही अपेक्षा राहत नाही. त्याच्या दृष्टीनं सगळं ब्रह्मांड संपूनच जातं. आणि ज्या जंबूद्वीपात असणाऱ्या पंढरीमध्ये भगवंताच्या दरबारात येऊन भगवंताच्या सानिध्यामध्ये दिव्य आनंद प्राप्त करून घेतो, ती पंढरीच त्याला ब्रह्मांड वाटायला लागते. आणि मग मात्र त्याने आता जग बाजूला जातं आणि त्याच ब्रह्मांडामध्ये सुखी होतो. तिथला आनंद त्यांनी महाराज ब्रह्मांडात सामावला जात नाही. एवढं सुख होतं की ज्याला उपमा देता येत नाही. हे तिथं अशा पद्धतीने घडत असतं. म्हणून त्यांनी ही पंढरी त्या वारकऱ्याकरिता ब्रह्मांडच आहे महाराज वर्णन करून सांगतात. तुका म्हणे आम्हा ब्रह्मांड पंढरी, तुका म्हणे आम्हा ब्रह्मांड पंढरी, तुका म्हणे आम्हा ब्रह्मांड पंढरी, तुका म्हणे आम्हा ब्रह्मांड. त्या वारकऱ्याच्या दृष्टीने ही पंढरीच ब्रह्मांड होऊन राहते. काही लोकांचं असं काम त्यांनी प्रपंचाचं डोक्यात घुसलं असतं. मग त्यांना जग दिसतच नाही महाराज. त्यांना तेवढंच त्यांनी दिसतं जे त्यांना स्वीकारलेलं आहे. नाही कळत तुम्हाला मी काय म्हणतो ते? डोक्यात एखादी गोष्ट घुसली का माणूस तेच करीत राहतो. एखाद्याच्या डोक्यात त्यांनी राजकारण घुसलं का तो त्या राजकारणाचा विचार करीत राहतो. तो दुसरा विचारच करीत नाही. तो बाकीच्या घरच्या दारच्या लोकांचा सुद्धा विचार करीत नाही. त्याच्या डोक्यात ते टार्गेट ठरलं असतं, हेच मिळवायचं. त्याचं ते ब्रह्मांडच होऊन जातं, त्याचं ते विश्वच होऊन जातं महाराज. एखादा पारमार्थिक आहे आणि त्याचा शुद्ध अंतकरणानं परमार्थ चालू आहे. त्याला जगात काय घडामोडी चालू याच्याशी काय घेणं देणं नाही. आमचे माऊली बाबा पाहिले असते, सगळ्यांना माऊली बाबा माहिती आहेत. त्यांना काय घेणं देणं नाही कशाशी. तुम्ही काय करता आणि प्रपंचात काय चाललं, लोक काय करतात, काय घेणं देणं नाही. सगळीकडे देवच देव भरला. देव, आणि तो सगळ्यांमध्ये देव पाहायचा. माणूस दिसला का वाकायचं, त्याचे पाय धरायचे की त्याच्यावर डोकं ठेवायचं. नाही जर त्याने ठेवून दिलं की पाय ओढायचे त्याचे, मग त्याच्यावर डोकं ठेवायचं. अरे दुसरा धंदाच नाही काय, सगळीकडे देवच देव. विश्वच झालं त्यांचं ते. तसं त्यांनी महाराज वारकऱ्याच्या दृष्टीनं ही पंढरी पाहणं फार भाग्याचं वाटतं. त्याला आषाढी कार्तिकीची वाट पाहतो. कधी आषाढी कार्तिकी वारील. आता म्हणतात हे व्हायचं ना ते नूतनीकरण पंढरपुराचं, काय म्हणतात त्याला इंग्रजी शब्द, कॉरिडॉर आहे की नाही, असं कॉरिडोर असं म्हणतात की नाही, ते त्यांनी व्हायचं म्हणतात. आणि 2 वर्ष आता वारी बंद करायची म्हणले. आता काय होईल वारकऱ्याची तळमळ. चिंता करू नका. संत पंढरीमध्ये आणि पुढच्या अक्षय तृतीयेला आणि पांडुरंगाच्या मूर्तीची स्थापना करायची आहे. रुक्मिणी मातेची पांडुरंगाची स्थापना त्यांनी होणार आहे. ज्याला इथपर्यंत त्यांनी पायी वारीला येता येत नाही, त्याने संत पंढरीत वारीला यायचं. हाच विठोबा तिथं त्यांनी पिंपळगावामध्ये उभा आहे. सगुण साकार त्यांनी झाला भक्तांकरता, स्वयंभूच आहे. म्हणून तो त्यांनी सगळ्यांना अशा पद्धतीने पाहायला भेटणार आहे. म्हणून सर्वांनी अशा पद्धतीनं त्याचा आनंद त्या स्थानावरती अशा पद्धतीने घेता येऊ शकतो. पण आम्ही सुद्धा आमच्या चित्ताचा विशेष तो केला. तो का म्हणे आम्हा ब्रह्मांड पंढरी, ती पंढरीच आमच्याकरता ब्रह्मांड आहे. पण दुसरं काही आठवत नाही, दुसरं काही बोलायचं नाही, काही चिंता करायची नाही. अशा अवस्थेत जाऊ जर भगवंताचं आपण चिंतन केलं तर आपल्याला दिव्य आनंद प्राप्त होईल. पण आत्मस्वरूपाला जाणं, तिथं जर जाल तर तेथीचा आनंद ब्रह्मांडीनं समाय. ब्रह्मस्वरूपाला जाणं, सगळीकडं ब्रह्म चराचरात गच्च भरलेला आहे. तिथं जर जाल तर तेथीचा आनंद ब्रह्मांडीनं समाय. भक्तीच्या माध्यमातून त्याला सगुण साकार करून विटेवर उभं केलंय. या पंढरीत या आणि त्याच्या पायाजवळ जा, तेथीचा आनंद ब्रह्मांडीनं समाय. उपमेशी काय देव सुखा. हे द्रौपद सगळ्या ठिकाणी लावता येतं. पण अंतरीची ज्योती प्रकाशली दीप्ती, मुळीची जे होती आच्छा दिली, तेथीचा आनंद ब्रह्मांडीनं समाय. उपमेशी काय देव सुखा. भावाचे मथिले निर्गुण संचले, ते हे उभे केले विटेवरी. तुका म्हणे आम्हा ब्रह्मांड पंढरी, प्रेमाची जे थोरी साठवण. म्हणून अशा पद्धतीनं प्रेम देणारा तो परमात्मा
तिथं उभा आहे, एवढं प्रेम देतो की ते ब्रह्मांड सुद्धा त्याने अशा पद्धतीने कमी पडतं. त्या प्रेमानं एवढं सुख होतं की त्या सुखाला उपमा देता येत नाही, अशी अवस्था प्राप्त होते. कुणी उभं केलं असेल विटेवरती? सगळ्या संतांनी उभं केलं. कोण आहेत संत माहिती आहे तुम्हाला? सांगू का मी तुम्हाला? सांगू? हे ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर